दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्म अजय जुळती. समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या सर्वसामान्य व्यक्तींचा गौरव करणे हेतू उतराईतर्फे आयोजलेल्या सत्कार समारंभात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. उतराईतर्फे समाजातील सर्वसामान्य व्यक्तींनी केलेल्या असामान्य सहज कृतींचा हा गौरव सोहळा आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय राजकुमारजी खिवसरा काका आज आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. आज प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख माननीय उपेंद्रभाऊ कुलकर्णी आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. तसंच उतराईचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थान ग्रहण करावे. मी डॉक्टर सतीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खिवसरा काका यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी सतीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री उपेंद्रभाऊ कुलकर्णी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. उतराईचे कार्यवाह श्री अतिश उन्हाळे यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक. जय श्रीराम. सन्माननीय व्यासपीठ, जमलेले सर्व निमंत्रित तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्वांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांना आज प्रथम प्रश्न पडला असेल की उतराई, आपण हे 8 दिवसापासून आपण निमंत्रितांना सर्वांना बोलतो की उतराई एक्झॅक्टली उतराई काय आहे, हा कन्सेप्ट काय आहे, एक 2 मिनटामध्ये फक्त समजून सांगतो किंवा मी एक माझी प्रस्तावना सांगतो आहे. समाज काही मूलभूत मूल्यावर जगत असतो. ही मूल्य जनामनात खोलवर रुजलेली असतात. ती मूल्य अशा संस्कारित सामान्य व्यक्तीच्या सहज कृतीतून साकार होत असतात. कोणी रिक्षाचालक त्याच्या रिक्षात विसरलेली अगदी 1-1.5 लाखाची बॅग त्याची जो मालक आहे त्याला परत करतो. म्हणजे कुठलीही मनामध्ये म्हणजे स्वतःच्या स्वार्थाची भावना न ठेवता त्याला परत करतो. किंवा अगदी खूप वेळा असं पाहिलं असेल की एखादा दुकानवाला आहे, रेल्वेचं फाटक जवळ आहे आणि त्या रेल्वेच्या फाटकाच्या जवळ असं लक्षात आलं की रेल्वेचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तर तो स्वतःचं काम सोडून अगदी सहज भावाने दुकानातील कापड उचलून ती रेल्वेला अगदी सुसाट वेगाने त्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेला पळायला लागतो आणि ते रेल्वे थांबून पुढचा अनर्थ टाळतो. असे अनेक उदाहरणं आपण समाजात पाहतो. खरंच ही प्रेरणा कोण देतं? म्हणजे अगदी तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसांच्या परिसरात किंवा आपल्या पाहण्यामध्ये असे भरपूर माणसं आले असतील की अशा प्रेरणा ह्या माणसांना कोण देतं? तर सद्भावना हीच खरी प्रेरणा असते. अशा सामान्यातील असामान्य व्यक्तींचे समाजावर अनंत कोटी उपकार असतात. त्यांचे समाजाने उतराई व्हावे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक कैलासवासी प्रल्हादजींच्या संकल्पनेतून उतराईचे कार्य सुरू झाले होते. आजपर्यंत 10पेक्षा अधिक कार्यक्रमातून जवळपास 100पेक्षा जास्त निमंत्रितांचे सत्कार मूर्तीचे आपण सत्कार आयोजित केले आहेत. खरं पाहिलं तर सद्गुणांचे कौतुक करावे, आपला समाज खूप चांगला आणि सत्शील आहे हे समाजमनावर ठसवावे म्हणून उतराईची योजना. असे उदाहरणे आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. परंतु दुर्दैवाने फक्त चर्चा वाईट गोष्टींची होते. सगुण वृत्तीची, चांगल्या कार्याची चर्चा व्हावी, कौतुक व्हावे म्हणून उतराई. जे माझे नाही ते मला ज्याचे आहे त्याला द्यावे लागेल किंवा दिले
तर हा मनाचा सहजभाव समाजाला तारणारा असून तो सहजभाव पुढे यावा म्हणून उतराई. ज्या समाजात पोलीस स्टेशन, जेल, कोर्ट यात कमीत कमी गर्दी व्हावी तो समाज आपला व्हावा म्हणून उतराई. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते त्याची जाणावा. अगदी संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतून सुद्धा आपण पाहतो की समाजात प्रत्येक घटकाची सेवा करणाऱ्या अनेक महान विभूती समाजासमोर सकारात्मकता तयार करू शकतात. म्हणूनच उतराईमार्फत आपण सत्कार आयोजित करतो आहे. मला वाटतं उतराईची संकल्पना थोडक्या वेळामध्ये मी सांगितली आहे. पुढची मी विनंती करतो प्रवीणजींना, त्यांनी सूत्रसंचालन सांभाळावं. मी आजच्या सोहळ्याचे सत्कार मूर्ती डॉक्टर ताराजी भोजने यांना व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. माननीय खिंवसरा काकांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार मूर्तींना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरवावे. या सोहळ्याचे सत्कार मूर्ती श्री मेघनाथजी ज्ञानेश्वर दांडगे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. खिंवसरा काकांना विनंती करतो की त्यांनी सत्कार मूर्तींचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करावा. शहरातील एका खाजगी बँकेत कंत्राटी तत्वावर काम करणारे हे सद्गृस्त शिवाजीनगर रेल्वे फाटक ओलांडताना त्यांना 6,000 रुपये रोख व काही महत्त्वाचे कागदपत्रे पाकीट सापडले. त्यांनी ते पाकीट ज्यांचे होते त्यांना पोलिसांमार्फत जमा केले. मी सत्कारमूर्ती श्री संतोषजी सोमाणी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. खिंवसराकांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरवावे. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांचा कामाचा व्याप आणि आवाका याच्याबद्दल त्यांच्या काही संख्याच आपल्याला इथे त्यांचा कामाचा व्याप सांगू शकेल. साधारण 854 घर सोडून गेलेले मुले, मुली, महिला पुन्हा त्यांच्या नातेवाईकांकडे हवाली करण्याचं त्यांनी मोठं काम केलं आहे. तसंच साधारण 1,70,00,000 एवढे हरवलेली संपत्ती, ज्यामध्ये सोने, दागिने, पैसे हे पोलिसांमार्फत संबंधितांना जमा केलेले आहेत. 200 व्यक्ती ज्या रेल्वे पडूनही काही आजारी वगैरे झाले होते त्यांच्यावर उपचार घडून आणला होता. मी संतोषजींना विनंती करतो की त्यांचं काही 2 शब्द मनोगत त्यांनी व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनींना प्रणाम करून, रेल्वे प्रवासी सेना, काही लोकांची कल्पना असेल की शिवसेना किंवा मनसे असं काही मनामध्ये आहे, परंतु रेल्वे सेना एक वेगळ्या पद्धतीचा आम्ही ब्रँड तयार केला आहे. जेव्हा आपत्ती येते, विपत्ती येते, जेव्हा पोलीस असक्षम होतात, म्हणजे त्या ठिकाणी कमी पडतात, तेव्हा आर्मीला बोलवलं जातं. रेल्वे सेनेचा उद्देश ही तोच आहे की तुम देश की सरहद को संभालो, हम अंदर में ध्यान देंगे. या संकल्पनेतून रेल्वे प्रवासी सेनेचा प्रवास सुरू झाला, तो 1996 पासून. सगळ्यात पहिली घटना घडली होती 4 ऑक्टोंबर 1999ला. 16 वर्षीय मुलगा, आजही ती रेल्वे आपल्याकडनं धावते, मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, जी पहाटे 3:30च्या सुमारास तो रेल्वेतनं पडला आणि पोटूर रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 3 किलोमीटर तो लांब होता. त्याची माहिती कुणालाच नव्हती, कारण तो दरवाज्यात बसून प्रवास करत होता, झोप लागली, तिथून पडला. आणि त्याला ज्यावेळेस उचलून आणलं तर त्यावेळी आम्हाला एक कल्पना डोक्यात आली
की म्हटलं अमेरिकेचं एक पत्रकार पाकिस्तानमध्ये अडकल्यानंतर अमेरिका त्याच्यावर कोट्यवधी खर्च करतं त्याला वाचवण्यासाठी, तरी अपयश येतं. मग आपल्याकडे जी कार्यकर्त्यांची टीम आहे, जर याला आपण जर वाचवलं तर एक आपल्याला चांगला आनंद मिळेल, त्याचा कुटुंबाचा आशीर्वाद मिळेल. आणि ती पहिली केस केल्यानंतर त्याला घाटीमध्ये दाखल केलं. असं नाही की नुसतं दाखल केलं, ह्या कामी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक स्टेशन मास्टर यांनी सगळ्यांनी मदत केली. आणि यामध्ये अप्रतिम मदत मिळाली ती पोलीस आयुक्तालय औरंगाबाद नियंत्रण कक्षाची. जेव्हा आम्ही त्याचं नाव पत्ता काढला, कारण मला माहिती होतं की जर डोक्याला याच्या जवळपास म्हणजे पूर्ण शरीरावर 384 टाके बसले होते आणि त्याच्याकडनं आम्हाला अनकॉन्शियस होण्याआधीच आम्ही त्याचं एक म्हणजे नाव पत्ता वगैरे काढला. तर परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील चाटोरी नावाचं गाव आहे, तिथला तो मुलगा. मग इथून परभणी पोलीस आयुक्त अधीक्षकांना, तिथून पालम पोलीस स्टेशन, मग तिथून त्याच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलो. साधारणतः 1 तासामध्ये आम्हाला ते घर मिळालं. नातेवाईकांशी बोलणं झालं, नातेवाईक निघालेत आणि रात्रभर त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. आदल्या दिवशी म्हटलं जाऊन फीडबॅक घेऊ की बा तिची तब्येत कशी आहे काय. एक आनंद याचा वाटला की हा जीव वाचवण्यात आपल्याला यश मिळालं आणि ह्या कामाची सुरुवात झाली. आणि हे करत करत आज दिनांक म्हणजे आजची एक घटना घडली. 1997 लोकांना आम्ही उपचार कामी गोल्डन आर्ट्समध्ये हॉस्पिटलाइज केलेलं आहे. आणि हे करत असताना ह्या कामाचं एक सगळ्यात मोठं क्रेडिट औरंगाबाद शहरातील जे माझे 2 एकदम जवळचे परिचित डॉक्टर्स आहेत, त्यामध्ये एकाचं नाव आपल्याला माहीत असेल, डॉक्टर कानन येळीकर, ज्या घाटी हॉस्पिटलच्या डीन आहेत. आणि दुसऱ्या आहेत आयुर्वेदचार्य डॉक्टर शंतनू मुळे. यांनी मला खूप काही मेडिकल सिस्टममध्ये शिकवलं आहे. म्हणजे प्रॅक्टिकली जसं मी त्यांना सांगायचं, सर असं असेल तर काय करायचं, म्हणजे आमची प्रश्नोत्तरं असायची, तिथे मार्गदर्शन मिळालं. आणि हे करत असताना एक प्रसंग असा आला सर आमच्यावर की रात्री 2014चा विषय तो 13 ऑक्टोबर 2004 मध्यरात्र आहे. एका महिला प्रवाशाला प्रसूती काळ असताना तिला इतका त्रास झाला की ती माहिती मला फोनवर मिळाली की असं असं पेशंट आहे. मी रात्री रिस्क घेतली की म्हटलं जे होईल ते करू. पण बॅड लक की रेल्वेचं इंजन बंद पडल्यामुळं गाडी पण रात्री पोटूर स्टेशनलाच थांबली. जवळपास 2 तास गाडी थांबली इंजन येण्यासाठी. पण करताना मलाही काही अनुभव नाही, पण आता काही ना काहीतरी करायचं. येळीकर मॅडमला सर मी रात्री फोन केला. मॅडमने मग मला सांगितलं, मी तुला जसं सांगते तसं तू रिस्क घे आता. मग रात्री स्थानिक स्टेशन मास्तर यांच्याकडनं ते गरम पाणी हे ते आम्ही जे काही करायचं ते केलं. आणि एका गोडस बाळाला त्या रेल्वेमध्ये जन्म मिळाला. आणि त्या जन्मानंतर म्हणजे आम्ही आमची रिस्क आणखीन वाढवली की आपण ये सक्सेस कर सकते तो अपने को डरने की जरूरत नाही. असं करत असताना एक आनंद मिळाला की आपण जे करतो आहे ते काम एकदम योग्य दिशेने चाललं आहे. आणि आम्ही आमची हेल्पलाईन सुरू केली जी नॅशनलमध्ये आजही वर्क करते. जवळपास आम्ही 11 राज्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि 11 राज्यामध्ये आमचं सिस्टमॅटिक वर्क चालतं आणि एकदम डिसिप्लिन वर्क असतं की ज्याला माहिती पाठवली त्याने ते काम करायचंच आहे तिथलं. याच्यानंतर एक संकल्पना एका TV चॅनलच्या सिरियलमधनं मला मिळाली, ना बोले तुम ना मैंने कुछ कहा. ती सिरियल म्हणजे फॅमिली सिरियल होती. मी ती खूप आवडीने बघितली, म्हणजे घरात सगळ्यांनीच बघितली. आणि त्यात एक लहान मुलगा जेव्हा पळून जातो तर आई वडील फॅमिली किती डिस्टर्ब असते हे त्यातनं त्या दिवशी कळालं. मग तेव्हापासून मग आम्हालाही ते लक्षात आलं. ज्यावेळेस मला एक 13 वर्षीय मुलगी मिळाली तर मी तिची माहिती काढली, सगळं चौकशी केली, नातेवाईकांना कळवलं, पोलिसांची मदत मिळाली. आणि त्या लेकराला रातोरात आम्ही पोलीस स्टेशनला आणून रातोरात त्याचे आईवडील आणून आम्ही त्यांना परत दिलं. आत्तापर्यंत आम्ही 854 मुलं आणि मुली या भारतात नेटवर्क आम्ही तयार केलं आहे. औरंगाबाद शहरातून गेलेली त्याचे नावं तर आम्ही कोणाला डिस्पोज नाही करू शकत, पण एका मुलीला आग्र्यामध्ये पकडलं, 2 मुलींना पटियालामध्ये रिकवर केलं, एका मुलीला आम्ही कर्नाटकमध्ये केलं, 12 ते 13 मुलं आम्ही MP-मधनं रिकवर केले. असे वेगळ्या वेगळ्या राज्यात आमची जी यंत्रणा काम करते त्यांच्या मदतीने ती मुलं परत इथं आणली. आणून संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं, पोलिसांची गाडी आली, त्यांना हँडओव्हर केलं. ते लेकरं आजही आईवडिलांकडे सुखरूप आहेत. काही वेळेस असं घडलं की घाईघाईमध्ये जसं प्रवाशांचं होतं की तो अनापेक्षितरित्या काय करतो की चालत्या रेल्वेत
घाईत उतरून जाईल, त्याची बॅग रेल्वेत विसरून जाते. आपल्याच औरंगाबाद शहरात माहेर असलेल्या एका महिलेचं 28 तोळे सोनं, त्यानंतर जवळपास 1.5 लाखाची कॅश, आणि ती लग्नासाठी आलेली होती. ती नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये विसरली. तिच्या कडेवर जवळपास 1.5 वर्षाचं बाळ. तिचा नवरा त्या रेल्वे मागं पळतो आहे. ते मी बघितलं आहे रात्री. मी त्याला आरडलो की गाडीला लटकू नको, रिस्क होईल. संबंधित पोलिसवाला दिसलं, म्हटलं त्यांच्याकडे जा. त्यांनी मला फोनवर सांगितलं असं असं झालेलं. मग तिथं त्याच कोचमध्ये जाऊन त्या बॅगमधलं ती जी काही ठेपं दिलेली होती तिथून ती बॅग शोधली. दौलताबादला आम्ही त्याची व्हिडिओ शूटिंग केली. संबंधित आमच्या 2 PIना आम्ही माहिती पाठवली की सर ये बॅग रिकवर हो गया, बट टुमारो मॉर्निंग इसको डिस्पॅच करेंगे. त्या महिला प्रवाशाच्या पतीची एवढी रिक्वेस्ट होती, साहेब तुम्ही सांगाल तिथं गाडी घेऊन येतो, तुम्ही मागाल ते देतो. पण मी त्याला सांगितलं नाइट मोमेंट में हम अच्छे से नहीं मिल सकते, देखो 8:30 बजे स्टेशन आना है, तेरा बॅग जैसे की वैसे देखो मिलेगा. ती बॅग रात्री घरी नेली, व्हिडिओ चेक केला, पूर्ण डिटेल्स म्हणजे आम्ही ऑन रेकॉर्ड करत असतो हे सगळं. आणि ती बॅग ज्या वेळेस त्या महिलेला मी परत केली रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये, तर त्या महिलेच्या डोळ्यात जे पाणी बघितलं की तिला आनंद अश्रू या गोष्टीचा होता की माझी गेलेली वस्तू परत मिळेल का. पण ती आज खरोखर मिळाली. 240 महिलांच्या आम्ही आत्तापर्यंत बॅग्स रिकव्हरी केल्यात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं नाणं आम्हाला सापडलेलं आहे. आणि आमच्या म्हणजे रेल्वे सेनेमध्ये जी टीम्स बनवलेली आहेत ती 3 प्रकारची आहे. एक खबरपक्की ग्रुप आहे, त्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव डिस्पोज होत नाही, कारण ते नेटवर्कमध्ये असतात, त्यांच्यामुळे त्यांना समोर आणत नाही. त्याच्यानंतर एक रेल्वे प्रवासी सेना गोल्डन ग्रुप म्हणून आहे. गोल्डन ग्रुपचे जे मेंबर्स आहेत त्यांनाच ती माहिती दिली जाते एखाद्या प्रवाशाची विसरलेली रेल्वेतली वस्तू शोधण्यासाठी. अदरवाईज आम्ही टीममध्ये माहिती देत नाही कोणाला, किंवा म्हणजे ग्रुपलाही पाठवत नाही. आणि त्याचा या सगळ्यामध्ये फायदा असा झाला की आत्तापर्यंतची जवळपास 2.25 कोटीची प्रॉपर्टी आपण दिली आहे. आजही मला यायला थोडंसं उशीर झाला, क्षमा मागतो. पण रेल्वे स्थानकामध्ये आपल्या इथे एक्सलेटरवर चढत असताना चुकीच्या पद्धतीने म्हणजे चढत असताना एक 80 वर्षीय व्यक्ती पडून जखमी झाला. त्याला उपचारकामी दवाखान्यात पाठवलं, ती सगळी व्यवस्था करून मग आम्ही इथं आलो. तर सांगायचं असं आहे की समाज व्यवस्थेमध्ये आम्हाला आता एक नवीन पाऊल उचलतो आहे, जे पुढच्या 2022मध्ये प्लॅनिंग चालली आहे. रस्ता अपघात. मी रस्त्यातल्या अपघातामध्ये आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे माझा की जेव्हा केव्हा आम्हाला माहिती मिळाली की सर या पे ऐसा हुआ, तू तिथं थांब, मी जे सांगतो तेवढं कर. तिची ती माहिती अपडेट होत असते. आणि दुसरे म्हणजे जवळपास माझ्याकडे 7 क्रमांक आहेत आणि 7 मोबाईलवर सगळा खेळ चालतो. पोलीस कंट्रोल रूमला माहिती पाठवणे, 108ला ॲम्ब्युलन्सला माहिती देणे, आणि त्यातून आम्ही स्पॉटवर फर्स्ट एड काय करता येईल ते करून त्या लोकांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून घाटी रुग्णालयात किंवा जवळपासच्या कोणत्याही रुग्णालयात आम्ही दाखल करतो. आणि ह्या कामासाठी आता मला रस्ता सेना ही स्थापन करायची. आणि रस्ता सेनेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यामध्ये जे बघितलेल्या अपघाताचं की लोक व्हिडिओ करतात, बघतील, दुसऱ्या ग्रुपला टाकतील, पण असं विचार कोणी नाही करत की यार याचं नाव विचारावं, याच्या घरच्यांना माहिती देऊ, याला रिक्षात किंवा बाकीच्या वाहनातून आपण त्याला हॉस्पिटलाइज करू, असा विचार कोणी करत नाही. आणि रस्ता अपघातामध्ये सुद्धा आत्तापर्यंत आम्ही जवळपास 130पेक्षा जास्त लोकांना वेळीच हॉस्पिटलाइज केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना एक शिस्त असली पाहिजे. आणि माझं व्यक्तिगत मत सांगतो की रयतेसाठी असावं तर शिवाजी महाराजांसारखं कार्य करावं, अभ्यास असावं तर डॉक्टर आंबेडकरांसारखं असलं पाहिजे की दूरदृष्टी त्याच्यातनं जाणवली पाहिजे. आणि समाजासाठी जर कधी काही करायचं असेल, दृढ निश्चयी जे जिवंतपणे मी बघितलं ते बाळासाहेब ठाकरे. बोलले ते बोलले, केलं ते केलं, त्यांनी माघार घेतली नाही, तसंच आजही आम्ही ते माघार घेत नाही. आणि समाज उपयोगी जर काम करायचं असेल, अजिमजी प्रेमजी असेल, रतनजी टाटा असेल, यांच्यासारखं व्यक्तिमत्व समोर ठेवून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे काम आजही चालू आहे, उद्याही चालू राहील आणि भविष्यातही चालू राहील. धन्यवाद. मी आजच्या सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री विजयजी कोलगावकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन गौरव स्वीकारावा. खेड्यातून आलेल्या महिला रुग्णाचे साधारण 2.5 लाख रुपये परत करून त्यांना धीर देऊन रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देऊन त्यांना वेळीच मदत पुरवली होती.
मी सत्कार मूर्ती श्री रोहितजी राठोड यांना व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. मी किंवसार काकांना विनंती करतो की त्यांनी सत्कार मूर्तींचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करावा. शाळकरी मुलगा, घराची परिस्थिती जेमतेमच असताना सापडलेली रक्कम माझी नाही आणि ज्याची आहे मी त्याला परत करणार हा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी समाजाचं ऋण फेडलेलं आहे. हो बरोबर. मी विजयजी उकलगावकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, त्या दिवशी काय घडलं अशी जाणून घेण्याची काही जणांना इच्छा आहे. 9 जुलै 2019 कोरोनाने सर्व जग व्यापलेलं होतं. 10 जुलैपासनं संभाजीनगरमध्ये कर्फ्यू त्याला लागणार होता, लॉकडाऊन होतं, कर्फ्यू त्याला पुढचा लागणार होता. दर 3 महिन्यानंतर मी कॅन्सरच्या पेशंटला रक्तदान करतो. 9 जुलैला माझे 3 महिने झाले होते. 10 जुलैपासनं दवाखाना बंद असणार आहे असं समजून मी ते 9 जुलैला गेलो. 10 जुलैला माझा वाढदिवस असतो आणि रक्तदान केलं आपल्या दत्ताजी भाले रक्तपेढीमध्ये. आणि पुढच्या महिन्याभराचा किराणा भरण्यासाठी म्हणून मी MGM कॉलेजच्या समोरचं जे मनियार सुपर शॉपी आहे तिथे किराणा भरण्यासाठी गेलो. रांग लागली होती. बाजूला एक गाठोडं मला पडलेलं दिसलं. त्या गाठोड्यामध्ये आधी असं वाटलं की पेशंट कोणतरी आतमध्ये असतील आणि त्यांच्या भाकरी दशम्या त्या ठेवलेल्या असतील, परंतु ते असं जरा वेगळंच गाठोडं वाटलं मला, म्हणून मी ते पायाने चाचपडून पाहिलं. त्यात भाकरी काही नव्हत्या, म्हणून ते प्रिकॉशन सगळी, हातामध्ये ग्लोव्ज होते, मास्क पूर्ण घातलेला होता. उघडून पाहिलं तर त्या गाठोड्यामध्ये पैसे दिसले, नोटाचं बंडल. मग ते उचलून गाडीत ठेवलं आणि मोजून पाहिलं तर त्यात पैसे होते आणि एक चिठ्ठी होती, मातोश्री ज्वेलर्स नावाने. माझ्या कॉलनीमध्ये एक माझे मित्र ज्वेलर्स आहेत, त्यांना मी फोन केला आणि हे मातोश्री ज्वेलर्स कोण आहेत, ह्यातनी काही लिंक लागते का पहा, म्हणजे त्या लिंक थ्रू हे पैसे कोणाचे ते कळेल. त्यांनी प्रयत्न केला पण ती काही लिंक लागली नाही. दरम्यान मी तिथल्या वॉचमनला सांगितलं की असे मला काही रक्कम सापडलेली आहे आणि मी समोर त्या सुपर मॉल त्या मॉलमध्ये आहे आणि कोणी आलं तुमच्याकडे तर माझ्याकडे पाठवा, किंवा माझा नंबर पण त्यांना मी देऊन ठेवला. 7-8-10 मिनिटानंतर एक आजी आणि त्यांची सून मुलगी अशा वयाची 1-2 महिला रडत हॉस्पिटलमधनं बाहेर आल्या. आधी मला असं वाटलं की त्यांचं कोणीतरी गेलं असेल, कारण तो काळ हा आजपासून 2 वर्षापूर्वीचा कोरोनाचा काळ त्यातला होता. आणि त्या दोघी रडत आल्या. मी विचारलं आजी काय झालं, तर आजी म्हणाल्या की बाबा आमचं लई मोठं धबाड हरवलं आणि आमच्यावर पहाडच कोसळून आला वगैरे असं. आणि म्हणलं नेमकं झालं काय ते मला सांगा. ते म्हणाले की आमचे बखळ पैसे होते हरवले. म्हणलं किती पैसे होते, ते म्हणजे 3 लाखाला 20,000 कमी. म्हणलं घाबरू नका, पैसे मला सापडलेले आहेत असं म्हणले की त्या आजी एकदम त्यांनी माझे पाय पकडले आणि ती सून आणि आजी ओक्साबोक्षी रडायला लागल्या. आणि मग त्यांना विचारलं की मी काही खून आहे का तुमच्या पैशांसंदर्भात. तर त्यांनी सांगितले की त्या गाठोड्यामध्ये त्या सोनाराची चिठ्ठी आहे, नोटा कितीच्या आहेत, असं जरा ते क्रॉस चेक करून बघितलं, मोजूनही बघितलं तर खरोखरच त्या 3 लाखाला 20,000 कमी होत्या. आणि मग तुम्ही कधीपासून आलेला आहात, त्यांनी जरा माहिती विचारली तर त्यांचा मुलगा आणि पती दोघेही चाकणला नोकरीला होते आणि तिथून ते पायी निघाले होते. तिथं पॉझिटिव्ह आल्यामुळे इथं त्यांची तब्येत एकदम बिघडली. दोघांपैकी एक जण घाटीत ॲडमिट होता आणि एक जण MGMमध्ये होता. कोण कुठं त्या आजीबाईला माहिती नव्हतं नेमकं कोण कुठं आहे. आणि 3 लाख रुपये वगैरे लागतील असं आम्हाला आमच्या गावाकडच्या माणसाने सांगितलं. म्हणून त्यांनी सगळं त्यांच्याजवळचं ते जे काय होतं सगळं विकून त्या दोघी आलेल्या होत्या. आणि मग त्यांनी आदल्या दिवशी रात्री जेवण केलं होतं. मग त्यांना त्या हॉटेली सगळ्या बंद होत्या.
मग त्यांना बिस्किटचे पुडे भरपूर त्यातले घेऊन दिले. म्हणला तुम्ही 1-2 दिवस जे काय राहताल तेवढं तुम्ही बिस्किटचे पुडे खा आहे. आणि ते मला 3 लाख खर्च येणार आहे, ते येतं 280च आहेत. मग पुढच्या पैशांचं काय करणार? ते मला माहीत नाही आम्हाला काय करणार. माझ्याकडे 3,500 रुपये होते, ते मी त्यांना दिले. तोपर्यंत 5-25 लोक जमा झाले. आणि त्या दरम्यान एका संघाच्या मार्फत चालणाऱ्याच अन्नदान ह्या व्यवस्थेमध्ये आम्ही राशन पण वाटप करायचो. त्यातनं काय राशन त्यांना देता येईल का असाही प्रयत्न केला, तो त्याला झाला नाही. MGMच्या मॅनेजमेंटला सांगण्याचा प्रयत्न केला की आता हे आजीकडे 3 लाख रुपये आहेत, 2,80,000, कोणी त्यांना आणखीन त्याच्याकडनं पैसे घेऊ शकेल ते तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि तुम्ही त्यांचा परत जेवढे तुमचे पैसे होतील तेवढे कट करून त्यांना परत करा. असं त्यातलं केलं आणि त्या दिवशी त्या आजींना ते 2,80,000 रुपये त्यातले परत दिले. आणि नेमकं त्यावेळेस पत्रकार आले. जवळ दिव्य मराठीचं ऑफिस होतं, त्यांना कोणी सांगितलं माहीत नाही, ते आले. आणि दुसऱ्या दिवशी 10 जुलै माझा वाढदिवस आणि पेपरमध्ये मोठी बातमी. आणि 356 मला दिवसभरामध्ये फोन आले, पैकी 250 फोन मी अटेंड करू शकलो. रात्री पेन किलर घेऊन अक्षरशः मला झोपावं लागलं. त्यातले अर्ध्याधिक फोन हे माझ्या ओळखीचे नव्हते. आम्ही तुमच्या अमुककडनं नंबर मिळवला, तमुककडनं नंबर मिळवला, असं करून लोकांनी फोन केले. नंतरचे 4-5 दिवस हे आणखीन मजेशीर त्यातल्या घटना होत गेल्या. मजेशीर म्हणजे मला आयुष्यामध्ये म्हणून मला मजेशीर वाटतील अशा घटना होत्या. त्यामुळे अशा प्रकारचा तो घटनाक्रम त्या दिवशी 9 जुलै 2020 साली हा त्यातला घडलेला होता. धन्यवाद. मी पुढच्या सत्कारमूर्ती सौ शारदाताई सोळस यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. मी उपेंद्रभाऊ कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करावा. हो हो हो. मावशी डॉक्टर हेडगे रुग्णालयामध्येच काम करतात आणि त्यांना एक पेशंटची अंगठी सापडली होती आणि ती त्यांनी साधारण 40-1,000 रुपयाची अंगठी होती आणि त्यांनी ती व्यवस्थापनाकडे जमा केली. मी आजच्या सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री निखिलजी खंडेलवाल यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. श्री उपेंद्रभाऊंना मी विनंती करतो की त्यांनी सत्कारमूर्तींचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करावा. इन्फोसिस नावाच्या नावाजलेल्या कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरीस असून शहरातील विविध भागात दर रविवारी विविध प्रकारचा कचरा एकत्र करून वर्गीकरण करतात आणि त्यातून जे पैसे जमा होतात ते अनाथाश्रमाला देतात. 60 ते 70 जणांची ही टीम शहर स्वच्छ करण्याचे ध्येय बाळगून आहे. आजच्या सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री विनोदजी साबळे. अच्छा, मी निखिलजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सगळ्यांना नमस्कार. तर माझं नाव निखिल खंडेलवाल आहे. आम्ही एक उपक्रम राबवतो, जसं की आपण प्रत्येक रविवारी किंवा कोणीतरी म्हणजे सगळेजण असे बाहेर फिरायला जातो, बरोबर. तर आम्ही असं प्रत्येक संडेला कोणत्या तरी ट्रेकिंगच्या ठिकाणी जायचो. तर आम्ही तिथे बघितलं की सगळीकडे असं प्लास्टिक वगैरे सगळे लोक फेकून चाललेत. तर मी आणि माझ्या भाऊ बहिणींनी मिळून आम्ही प्रत्येक संडेला अशा ठिकाणी जाऊन तिकडचं प्लास्टिक कलेक्ट करायचो. हातात एक गोणी घेऊन जायची, ग्लव्ज घेऊन जायचे आणि प्लास्टिक कलेक्ट करायचं. तर आम्ही ते इंस्टाग्रामवर म्हटलं की इंस्टाग्रामवर टाकूया की अजून लोक जुळतील आपलं बघून. तर आज आम्हाला असं करून करून जवळपास 300पेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स भेटले आणि आम्ही आज पूर्ण औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो. मागच्या डिसेंबरपासून प्रत्येक संडेला आम्ही हा उपक्रम राबवतो आणि जवळपास 5,000पेक्षा जास्त किलो प्लास्टिक आम्ही आजपर्यंत रिकवर केलं आहे आणि त्याचं विल्हेवाट लावलेली आहे. तर आम्हाला ह्या उपक्रमामध्ये कार्पे नावाची एक कंपनी आहे औरंगाबादमधली वेस्ट मॅनेजमेंटची, तर ती हेल्प करते फॉर सगळं हे प्लास्टिक कलेक्ट आणि त्याचं रिसायकलिंग करण्यामध्ये.
तर थँक्यू फॉर दॅट. मी पुढील सत्कारमूर्ती श्री विनोदजी साबळे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. माननीय उपेंद्रभाऊ कुलकर्णींना विनंती करतो की सत्कारमूर्तींचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करावा. व्यवसायाने गवंडी म्हणून काम करतात, इमानीद्वारे आपला व्यवसायही सांभाळतात. जो पैसा आपला कष्टाचा नाही हे कळल्यावर मिळालेले पैसे ज्याचे त्याला देऊन मनाचा मोठेपणा सिद्ध केला आहे. गोरगरीब वस्तीत थंडीच्या दिवसात चादरी वाटप तसेच गरीब रुग्णांना डबे वाटप असे महान कार्य करतात. मी सत्कारमूर्ती श्रीमती योगिताताई कळवटे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. मी डॉक्टर सतीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कारमूर्तींचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करावा. गृहिणी आहेत, अंबडला निवास आहे. अंबडच्या सुप्रसिद्ध मत्स्योदरी देवीच्या यात्रेत आपल्या लेकीसह गेल्या होत्या. एक पिशवी सापडली आणि त्यात नोटा दिसल्या. त्यामध्ये सोन्याचे दागिने पण होते. कोणाला सांगावे तर खोटे वाटेल आणि शोध कोणी करतंय का याची वाट पाहू लागल्या. काही वेळाने सीमा चव्हाण ह्या घाबऱ्याभुऱ्या शोधत आल्या आणि हरवलेली लाख मोलाची पिशवी शोधित त्यांनी परत केली. योगितांनी ती पिशवी आणि काबाड कष्टाने धन योगितांच्या निर्मळ वृत्तीचे मी सत्कारमूर्ती श्रीमती प्रवीणाताई अन्नदत्ते यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. कापड विक्रीचा व्यवसाय मामाश्री श्री मेजर श्री CJ संचेती यांच्याकडून रुग्णसेवेचा वसा. मामांनी जसा व्यवसाय सोडून घाटीतील गोरगरीब रुग्णांसाठी जीवनभर सेवाव्रत घेतला होता तसेच श्रीमती प्रवीणाताईंनी पण करायचे ठरवले आणि प्रत्यक्षात आणले देखील. व्यवसाय बंद केला आणि घाटी हेच आपले कार्यक्षेत्र ठरवून रुग्णसेवेत लोटून घेतले. योगायोग म्हणजे श्री CJ संचेती यांचा सत्कार करण्याचे सौभाग्य उतराईस लाभलेले आहे. त्यावेळेस आदरणीय डॉक्टर प्रल्हादजी पण उपस्थित होते. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि बंधू आणि भगिनींनो, माझे नाव प्रवीणा कुलभूषण अन्नदाते. मी N9M2 TV सेंटर इथली रहिवासी आहे आणि घाटीमध्ये समाजसेवेचं कार्य करते. समाजसेवेचं कार्य म्हणजे काय हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही बाई काय कार्य करते म्हणून. तर मी घाटीमध्ये घाटीमध्ये OPDमध्ये चौकशी हे काउंटर आहे, त्या काउंटरमध्ये जाऊन बसते आणि बसल्यानंतर बाहेरून जो पेशंट येतो तो ज्याला काही माहीत नाही असाच पेशंट आमच्याकडे येतो चौकशीसाठी आणि मी त्याला योग्य ते मार्गदर्शन करते. मार्गदर्शन म्हणजे काय तर आलेला पेशंट हे विचारतो मला की मॅडम OPDमध्ये गोळ्या कुठे भेटतात, हे डॉक्टर कुठे बसतात, हा वॉर्ड कुठे आहेत, सोनोग्राफी कुठे आहे, CT स्कॅन कुठे आहे. तर हे भरपूर असे काही प्रश्न ते विचारतात आणि ते मी योग्य पद्धतीने त्यांना सांगते. सांगितल्यानंतर असेही काही पेशंट भेटतात मला की जे अंध, अपंग असे पेशंट येतात की जे खेडेगावावरूनही एखादा की पेशंट असतो की त्याला घाटीमधलं काही माहीत नसतं. तर तो पेशंट आल्यानंतर की मॅडम हे कुठे आहे, तिथे बरं त्या डॉक्टरांचं नावही सांगितलं, तो वॉर्डही सांगितलं आपण. मॅडम मी कुठून जायचं त्यांच्याकडे, तर हे त्याला काही माहीत नसतं. तर अशा पेशंटला मी स्वतः त्यांच्याबरोबर जाते, डॉक्टरांची भेट घेते,
डॉक्टरांना आणि पेशंटला दोघांनाही पेशंटचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून डॉक्टरांना सांगते आणि डॉक्टर त्या पेशंटचा प्रश्नही सॉल्व करतात. तर असाही प्रश्न सॉल्व करते. त्याचप्रमाणे काही वेळेस असे पेशंट असतात की उदाहरणार्थ अपंग पेशंट त्याला चालता येत नाही, उठता येत नाही, काहीच करता येत नाही अशा पेशंटला. पण डॉक्टर म्हणा किंवा स्वतःहून पण गेला तो पेशंट त्यांच्याकडे आणि म्हणाला की मला व्हीलचेअर द्या किंवा काठी द्या, हे तो स्वतः घेऊ शकत नाही हे. तर अशा पेशंटला मी घाटीमध्ये जे नोकरदार सोशल वर्कर आहेत त्यांच्याकडे जाऊन, मला माहीत नाही ते म्हणजे घाटीमध्ये सरकारी अनुदान येतं किंवा आपल्यासारखे लोक दान देतात ही माहीत नाही मला. पण हे त्यांच्याकडे येतात ते जे सरकारी नोकरदार सोशल वर्कर आहेत, असे नेमून दिलेले लोक आहेत की ते वर्ष 6 महिन्यातून त्या पेशंटला व्हीलचेअर्स, काठी, वॉकर असे आणून देतात ते. तर मी त्यांच्याकडे जाऊन यांची नाव नोंदणी करते, त्यांना स्वतःला घेऊन जाऊन नाव नोंदणी करून त्यांना रिक्वेस्ट करते की पुढच्या वेळेस ह्या वस्तू आल्यानंतर ह्या पेशंटला मिळाल्याच पाहिजे, त्या तर मिळाल्याच पाहिजे. अशा पेशंटलाही मी 7 ते 8 पेशंटला अशा वस्तू मी घेऊनही दिलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागे म्हणजे 10 वेळेस फोन करते, आल्या की नाही वस्तू, आल्या की नाही अजून वस्तू, त्या पेशंटला दिल्या की नाही तुम्ही. तर अशा त्या पेशंटला अशा प्रकारे मी मदत करत राहते. ही सोशल वर्करचं काम करण्याची प्रेरणा माझे मामा वैजापूर भूषण पुरस्कार प्राप्त मेजर सुभाष संचेती यांचे मला मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांच्याचमुळे मी हे कार्य करू शकले. मी लहानपणापासून त्यांना बघत आले की ते वैजापूरवरून औरंगाबादमध्ये घाटीच म्हणून नाही तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवा तुम्ही, त्यांची ओळख आहेच. कोणतेही पेशंट येऊ द्या आणि सांगू द्या की माझं हे काम आहे, की त्यांचं काम झालं म्हणून समजाच तुम्ही. तर मला त्यांची म्हणजे इतकी साथ लाभली की मी माझंही काही आडलं तर मी त्यांना कॉल करत असते, मामा असं झालं आहे, काय करू मी आता, ह्या पेशंटला कसं हँडल करू. तर ते प्रायव्हेटमध्येही सांगितलं पेशंटला ह्या डॉक्टरांकडे घेऊन जा तू. तर मी स्वतः त्या पेशंटला घेऊन जाते आणि त्याचा प्रश्नही सॉल्व करते. तर ते 30 ते 35 वर्षापासून हे काम करत आहे. तर मी 7 ते 8 वर्षापासून हे काम करत आहे. तर घाटीतील कार्य अजून सांगायचं झालं तर आत्ताचंच घ्या, प्रवीण सोनवणे सरांनी मला फोन केला रात्री 9 वाजता. पंचफुला कल्याणी नांदेडकर आजीबाई आहेत ह्या 80 वर्षाच्या. तर त्यांनी सांगितलं, मॅडम यांच्याकडे लक्ष देता येईल का तुम्हाला. मी म्हटलं हो, का नाही. तर त्या वॉर्ड नंबर 6मध्ये ICUमध्ये ॲडमिट आहे. तर मी रात्रीच 9 वाजता कॉल केला ICUमध्ये की हे पेशंट आहे, तर यांची तब्येत कशी आहे, काय आहे. तर मला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची तब्येत ओके आहे, आता काही येऊ नका तुम्ही. त्यांना काही जरूरत आहे का बाबा मी येऊ का ताबडतोब, तर आता काही येऊ नका. तर मी दुसऱ्या दिवशी मलाही काही काम असल्यामुळे मीही जाऊ शकले नाही त्यांच्याकडे त्या दिवशी. तर मी दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता त्या पेशंटकडे गेले. स्वतःचा डब्बा करून त्या स्वतः त्या आजीबाईंना स्वतःच्या हाताने भरवलं, तिची विचारपूस केली. त्या आजीबाईंना बोलता येत नव्हतं, त्यांची तब्येत जास्तीच होती, बोलता येत नव्हतं. पण मला असं वाटलं होतं की बाबा त्या आजीबाईंपाशी कोणीही नाही. पण गेल्यानंतर कळालं की त्यांचा मुलगा तिथे होता, त्यांची सूनबाई पण तिथे होती. तर त्या आजीबाईंची विचारपूस केली, अजून काही तुम्हाला काही तकलीफ असेल, काही कोणाला सांगायचं असेल किंवा माझ्याकडून तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा, मी ती पूर्ण करेन. त्यात
त्याप्रमाणे मग मी त्यांच्या मुलाला घेऊन तिथल्या डॉक्टरांनाही जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की आजीबाईंची तब्येत जास्तीची आहेच. त्यांना ऑक्सिजन लावलेला होता, 70% ऑक्सिजन चालू होता त्यांना, पण त्या कव्हर होतील, पण त्यांना वेळ लागेल कारण की त्या 80 वर्षाच्या आहेत. त्या जसा जसा त्यांची शरीर त्यांना साथ देईल तसं तसं ते ओके होतील. मी आजही त्यांना कॉल केला, ते एकदम ओके आहेत. तसंच मग मी सोनवणे सरांना ताबडतोब फोन केला की अजूनही कोणते पेशंट आहे का, असं असं हे पेशंट आहे, ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही, ओके होईल त्या पेशंट. तर अशा प्रकारेही मी सेवा देते. अजून एखादं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याच वयाची एक बाई चौकशीमध्ये म्हणते OPDमध्ये आली. OPDमध्ये आल्यानंतर ती चौकडे फिरू लागली सगळीकडे. काय म्हणते, फक्त मला 20 रुपये द्या, मला केस पेपर फाडायचा आहे आणि डॉक्टरांना दाखवायचं आहे. ती सगळीकडे फिरली पण तिला कोणी 20 रुपये दिले नाही. तर तिला कोणी सांगितलं मग की तू चौकशीमध्ये जा बाई, तिथे तुला मदत भेटन. तर ती माझ्याकडे आली आणि मला सांगू लागली, ताई मला 20 रुपये द्या, नाही तर केस पेपर तरी फाडून द्या. पण ते योगायोगाने असं झालं की त्या दिवशी माझ्याकडे 20च रुपये होते ते घरी जाण्यासाठी. माझ्या पर्समध्ये जास्त पैसे नव्हते. तर मी तिला जे खरं आहे ते मी तिला सांगितलं की माझ्याकडे 20च रुपये आहे म्हणून. तर तिला मी जा म्हटले. ती गेल्यानंतर तर ती अजूनही भरपूर ठिकाणी तिथल्या तिथेच फिरली आणि माझ्या काउंटरपासून ती 2-4 वेळेस तिनं ये-जा केले. मग माझं लक्ष तिच्याकडे गेलं की ही काय करते नेमकं, खरंच हिला हवे आहे का पैसे. तर मी तिच्याकडेच लक्ष देऊन होते. तर ती जिथे केस पेपर फाडला जातो त्या खिडकीमध्ये लाईन लागलेली असते तिथे. तर त्या लाईनीमध्ये पण त्या लेडीजलाच 5-7 लेडीजला विचारलं की मला 20 रुपये द्या हो आणि मला केस पेपर तरी फाडून द्या. 20 रुपये नसले तरी चालेल पण केस पेपर तरी फाडून द्या. ती केस पेपरवाल्याकडेही गेली आणि त्याला सांगितलं की बाबा मला केस पेपर दे. डॉक्टरकडे मी जाऊन आले आणि डॉक्टरांनी सांगितलं केस पेपर फाडल्याशिवाय तुला तपासू शकत नाही म्हणून. तर मलाही तिने हे सांगितलं की मी वरती जाऊन आले पण मला डॉक्टर काय तपासत नाही, मलाही जाता येईना वरती, की मी कसं जाऊ आता. ती तर डॉक्टरांकडे जाऊन आले आणि मी परत डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तिला. मला पण डॉक्टर म्हणतील की नाही मॅडम तुम्ही फाडून द्या मग केस पेपर असं म्हणून. तर मग मलाच कसं तरी वाटलं की बाई ही 20 रुपयासाठी इथे आली आणि तिने मला हे सांगितलं की मला सासू सासरे आहे, नवरा आहे, पण मला दाखवत नाही आहे घरचे कोणीच. तर मी स्वतः माझ्या घरून पैसे नसल्यामुळे मी चालत आले आणि मला माहिती आहे की घाटीमध्ये पैसे लागत नाही म्हणून मी घाटीमध्ये आले म्हणून. तर असं म्हटल्यावर मला की आपण ह्या बाईला माझी मदतीची खरंच जरूरत आहे. तर मग मी उठले ताडकीन दिशा आणि तिच्याकडे गेले. म्हटलं चल, त्यावेळेस वाजला होता 1:15 ते 1 वाजला होता. म्हटलं आता हिला केस पेपर पण फाडून द्यावं आपण, तर डॉक्टर पण भेटले पाहिजे. 1ला डॉक्टर निघतात तिथून. तर मग तरी पण म्हटलं आता जे होईल ते होईल, बघूच या आपण आता. तर मी माझ्या पर्समधले 20 रुपये घेतले, केस पेपर फाडला आणि तिला घेऊन तिला म्हटलं चल आता तू माझ्याबरोबर पटकन. तिला 30 नंबरचा केस पेपर फाडून दिला. मी फाडून दिल्याबरोबर ताबडतोब मी वरती गेल्यानंतर 30 नंबरवर तिथे मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य मॅडम बसलेल्याच होत्या. तर मी मॅडमला दाखवलं आणि दाखवल्यानंतर मॅडमनी लगेच ताबडतोब तिला गोळ्या औषधी लिहून दिल्या. ओके होईल म्हणे बाई तू, चांगली होईल. तर असं म्हटल्यानंतर बाहेर यायला लागले. पण त्यांच्यासमोर बसलेले होते MR मॅडमच्या समोर. MR बसलेले होतं. तर मी मॅडमला ताबडतोब पटकन म्हटले, मॅडम MR आहेत, तुम्ही ज्या मेडिसिन्स लिहून दिल्या तर ह्या MR पशी आहे का, असल्यास तर द्या मॅडम, ती फार गरीब पेशंट आहे. तर मॅडमनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता ताबडतोब मॅडमनी 3 पॉकेट्स काढले आणि तिला दिले. तर डॉक्टर म्हणजे काय, देवच माणूस. मी तर देवच मानते. कोणतेही पेशंट त्यांच्याकडे जावो
किंवा मी कोणत्याही डॉक्टरांना रात्री बेरात्री कधी फोन करो तर ते कधी फोन घेतात आणि रुग्णांच्या मदतीसाठी हात देतात कायमसाठी. कधीच म्हटले नाही असे की इतक्या रात्री तू फोन केला आणि कसं काय बघणार आता. हां, कधीच नाही. असो तर मग तिला ती मेडिसिन दिल्यानंतर मी तिच्या हातामध्ये बाहेर आले आणि तिच्या हातात दिल्याबरोबर ती हसको रडायला लागली जोरजोरात की मॅडम तुम्ही तर मला म्हणजे देव माणूस भेटले. मी तर माझे सासू सासरे किंवा नवरा मला दाखवू शकत नाही आणि मी किती सकाळचे आले तशी मी इकडे हिंडू लागले, पण मला कोणी 20 रुपये दिले नाही. आणि डॉक्टरांनी मला म्हटले की खाली जा आणि केस पेपर फाडल्याशिवाय मी तुम्हाला बघणार नाही. ते म्हटलं बाई मी देव नाही तर देव कोण आहे, भट्टाचार्य मॅडम आहेत, जा त्यांच्याकडे आणि त्यांचे पाय धर, त्यांनीच तुला तपासलं, त्यांनीच तुला गोळ्या दिल्या. नाही मॅडम म्हणे ते नंतर म्हणता येईल मला, पण मला तुम्ही केस पेपर फाडला आणि इथपर्यंत आणलं आणि मला गोळ्या दिल्या, यामध्येच मी धन्य झाले. तर मला तिच्या मनातले भाव तुम्हाला कसे सांगावे आणि काय सांगावं हे मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. तर असेही पेशंट मला भेटतात आणि अशी मदत करते. तर मला त्या दिवशी यायला 20 रुपये भाड्याचे नव्हते, तर मी रिक्षा आता काय करावं मला काही कळानच. तरी म्हटलं आता चाल नाही भेटले तर आपण पायी जाऊ बाबा आता. तर निघाल्यानंतर डोक्यामध्ये आलं अरे आपण असं करूया ना, म्हटलं रिक्षा आपण जिथे उतरतो तिथे 5 मिनिटावर तर घर आहे आपलं. त्या रिक्षावाल्याला म्हणावं की बाबा माझ्याकडे आता काही पैसे नाही, पण गेल्यानंतर मी तुला 5 मिनिटात पैसे आणून देईल. तर त्या माणसाला म्हटले तोही देव माणूसच भेटला मग मला. हो मॅडम चला तुम्ही. तर मी उतरल्यानंतर माझ्या घरासमोरच एक मेडिकल आहे, त्या मेडिकलवाल्याकडून 20 रुपये घेतले आणि त्या रिक्षावाल्याला दिले. अशा प्रकारे मी त्या बाईची मदत करू शकले. असो मी अजून काही सांगत नाही जास्त, भरपूर कार्यक्रम बाकी आहे. तसेच उतराईने माझा कौतुक सोहळा केला, त्यांची मी कधी उतराई करू शकणार नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. संयोजकांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून मला दिली त्याबद्दल तुमचेही मी आभार मानते. व दुसरं म्हणजे माझ्या पतिराजांचे पहिले मी आभार मानते, कारण की मी आज जे आहे ते माझ्या पतिराजांमुळेच. कारण की ते मला प्रत्येक क्षणाला प्रत्येक कामाला त्यांचं मला मोलाचं सहकार्य मिळत राहतं. जसे की रात्री बेरात्री कधी मला पेशंटचा फोन आला तर ते मला रात्री बेरात्री कधी म्हणावं त्यांना की मला नेऊन सोडता का हो तिथे, तर ते आजपर्यंतही मला नाही म्हटले नाही, कधी तयार असते. त्याचप्रमाणे कोणत्याही पेशंटला डब्बा द्यायचा असला, फोन आला की मॅडम आज डबा पाठवा बरं आम्हाला तुम्ही, तर मला ते एवढंही म्हणतात तू नको जाऊ, आज थकलीस तू, आता मी जाऊन देऊन येतो डब्बा. तर ते माझ्यापेक्षाही मला तरी वाटतं माझ्यापेक्षाही समाजसेवेचे कार्य हे माझे मिस्टरच करतात जास्तीचं. त्याबद्दल हो आलेत ना. तर माझे मिस्टरच समाजसेवेचं काम जास्त करतात माझ्यापेक्षाही, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहेत. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई खूप खूप धन्यवाद. मी आजच्या सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री डॉक्टर तानाजी भोजने सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. मी डॉक्टर सतीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य करणारे एक अवलिया. अनेक जण जेव्हा केवळ पैसा हा उद्देश ठेवून कार्य करत असतात त्यावेळी असाही डॉक्टर असू शकतो हे पाहून आपल्याला नवल वाटेल. शिवाजीनगरसारख्या भागात कित्येक वर्ष 1 रुपया एवढी फीस घेऊन रुग्णसेवा
करत होते. सध्या केवळ 20 रुपये फीस घेऊन सेवा पुरवतात. रोज 200च्या वर पेशंट त्यांची संपूर्ण टीम बघते. मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. माननीय व्यासपीठ आणि येथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आज या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल उतराई आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून आभार मानतो. गेली कित्येक वर्ष मी सामाजिक कार्यात आहे, पण मी कधी असा अवॉर्ड मिळावा काही अपेक्षांनी काम केलं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही कोणती अपेक्षा न ठेवता तुम्हाला एखादा अवॉर्ड मिळतो, ती तुमच्या कामाची खरी पोचपावती असते असं मला वाटतं. घाटीमध्ये मी वैद्यकीय अधिकारी आहे आणि तिथं काम करत असताना अनेक पेशंट इतके गरीब असतात की त्यांना 20 रुपयेसुद्धा देण्यासाठी फीस नसते. तर अनेकदा असे प्रसंग आले की त्यावेळेस त्याच्याजवळ 20 रुपये नाही आहे. आणि काय होतं की कधी कधी रेबीज कुत्रा चावलेला पेशंट एकदा माझ्या OPDमध्ये आला आणि मला असं दिसलं की त्याच्याकडे 20 रुपये नाही आहे. आणि तो म्हटलं की सर जाऊ द्या, मी घेत नाही इंजेक्शन म्हणून. आणि रेबीजचं असं इंजेक्शन आहे की जर तुम्ही 24-48 तासाच्या आत ते घेतलं नाही तर त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मग त्या गोष्टीपासून मला असं वाटलं की आता त्याला घाटीपर्यंत यायला 100 रुपये, इथली फीस 20 रुपये, तर मग मी त्याच्यापर्यंत का पोचू नये या भावनेतून मी 1 रुपये डॉक्टर ही संकल्पना हे केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला रविवारी सुट्टी असायची. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं आणि माझे अनेक सहकारी पण याच्यात सामील झाले. आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करत असता त्यावेळेस अदृश्य शक्ती काम करते याचा अनुभव मला त्यावेळेस आला. की कोणत्याही म्हणजे मला शिवाजीनगरमध्ये बनसोडे काका असतील, त्यांनी जागा दिली. मग माझे सहकारी इथं खरात साहेब आलेले आहे, त्यांनी मला मदत केली. म्हणजे आम्ही शनिवारी सगळे एक ग्रीन मॅट वगैरे घेतली होती. आम्ही दर शनिवारी आम्ही रात्री जायचो, ते मंडप बांधायचो आणि सकाळी 10 वाजता सगळे तिथं उपस्थित राहायचो. आणि पेशंटची रांग लागलेली आहे आणि तिथले जे पेशंट आहे तर त्यातले इतके असे पेशंट यायचे की जाताना जे म्हणून जायचे ना, ते जे दुवा द्यायचे, मला वाटतं की कोणत्या लाखोच्या फीसपेक्षाही ती दुवा मला खूप मोलाची वाटते. आणि यांचं जसं उतराईचं जे आहे की समाजभक्ती हीच प्रेरणा, राष्ट्रभक्ती हेच रूप तिचे, तर मला एक असं सांगावं वाटतं सर की कोणताही महान देश, शक्तिशाली देश हा काही रणगाडे, ॲटम बॉम्ब, मोठमोठ्या इमारती किंवा टेक्नॉलॉजीनी होत नसतो. तर चांगला व्यक्ती, चांगला माणूस यांनी तो देश महान आणि शक्तिशाली होत असतो. आणि मला उतरायचं याच्यासाठी अभिनंदन करावं वाटतं की कधी तुम्ही सामाजिक काम करत असताना की तुम्हाला अपेक्षा नसते, पण 1-2 कौतुकाचे शब्द, एक शब्बासकीची थाप ही तुम्हाला प्रेरणा देते आणि याच्यातून एक चांगला समाज आणि चांगला राष्ट्र तयार व्हायला मदत होते. माझी उतराईला भविष्यात चांगला देश घडवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळो आणि असंच त्यांच्याकडून काम हो यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मी सत्कारमूर्ती श्री प्रशांतजी गिरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. मी डॉक्टर सतीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि सत्कार करावा. श्री प्रशांतजी गिरे यांचे स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय मार्ग निवडला. व्यवसाय स्थिर सावर असतानाच समविचारी मित्र मैत्रिणीसोबत वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी वृक्ष लागवडीसाठी कंबर केसली आणि शहराच्या आसपास झाडी लावणे, जीव ओतून ती जगवायचे प्रयत्न करणे, असे त्यांनी साधारण 50-60 जणांना एकत्र आणून देशामध्ये आणि शहरामध्ये वृक्षांची लागवड केली आहे. मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार.
उत्तराईचे फार फार आभार. डॉक्टर दिवाकर कुलकर्णी साहेबांचेही फार फार आभार, ज्यांनी माझं नाव सुचवलं या सत्कारासाठी. ज्यावेळेस मी थोडा उशीर झाला मला यायला. ज्यावेळेस मी आलो होतो हॉलमध्ये, मला असं वाटलं होतं की आम्ही जे मागच्या 7-8 वर्षात काम केलं आहे, थोडंसं कुठंतरी माणसाला येतो की मी हे केलं, मी ते केलं. ज्यावेळेस मी बघितलं, लुनिया साहेबांचं ऐकलं, ताई साहेबांचं ऐकलं, डॉक्टर साहेबांचं ऐकलं, काय काय करत असतात लोक, म्हणजे किती किती चमत्कारिक सगळे लोक काम करत असतात. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण किती छोटेसे असतो आणि आपण फार काय असं केलेलं नसतं, तरीसुद्धा कधी कधी आपल्याला तो अहंकार येतो किंवा आपण स्वतःला त्या प्रकारे माइंडमध्ये त्या गोष्टी कॅरी करत असतो. पण तसं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना बघून असं वाटतं की आम्ही फार अजून काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना बघून आम्हाला ती ऊर्जा मिळाली आहे. मागच्या 7-8 वर्षात आम्ही जे काम केलं आहे, तर या सगळ्या गोष्टींचं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांना देईल. कारण एक चांगला जॉब सोडून खड्डे खोदणं निनावी ठिकाणी, आणि लोक तुम्हाला फार वेगळ्या याने बघतात आणि ते सगळं सहन करूनसुद्धा, म्हणजे मला फार काय फरक पडत नाही त्या गोष्टींचा, पण आईवडिलांना पडत असतो की काय झालं तुमच्या मुलांना. सगळं मी बेसिकली MBA MSW MPM आहे, आणि एक चांगला जॉब सोडून या सगळ्या गोष्टींकडं कसा वळालो, काय वळालो, अशी काही निश्चित घटना नाही आहे, कुठला एक हे नाही आहे. ते ग्रॅज्युअली होत गेलं. आणि हे सगळं काम करत असताना तुम्हाला तुमचे जीवाभावाचे सहकारी मिळतात. मागच्या 5 वर्षात मी तुम्हाला फार एकदम अगदी प्राऊडली सांगतो, मागच्या 5 वर्षात माझ्या सहकाऱ्यांनी एकही रविवार स्वतःसाठी किंवा त्यांच्या परिवारासाठी खर्च केला नाही. आम्ही सगळे फील्डवरती आहोत. हे तसं सोपं नाही आहे. म्हणजे एकटा प्रशांत गिरी जरी दिसत असेल किंवा एकटा प्रशांतची चर्चा होत असेल, तर तसं नसतं. ॲक्च्युली सगळी टीम असते, सगळ्यांचे सॅक्रिफायसेस असतात. तुम्ही सोमवार ते शनिवार काम करत असता, रविवार एक दिवस मिळतो, आणि 5-5, 6-6 वर्ष तुम्ही रविवार स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करत नाही, तो पर्यावरणासाठी करता. तर हे सगळं माझ्या टीमचंच श्रेय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप असेल, कैलास असेल, श्यामण्णा असतील, प्रदीपभैया असतील, आकाश, किशोर कासार सर काही आले नाही, ते बिझी होते. कासार सर मागच्या 2 वर्षापासून दर रविवारी सगळ्या टीमसाठी न चुकता खायला घेऊन येणं दर रविवारी. म्हणजे सगळे स्वतःचे काम पण बघणं सकाळी, आणि ते सगळं 2-2, 3-3 वर्ष हे सगळे लोक करत आलेत. त्याच्यामुळे आम्ही जे काही थोडंफार काम करू शकलो, तर हे सगळं त्याच्यामुळंच आहे. आणि मला आता थोडंसं मी निगेटिव्ह होत चाललो आहे सगळ्या गव्हर्नमेंटबद्दल, कारण प्रगत देशांची हिपोक्रसी मागच्या 5-6 वर्षात आपण बघितली. मग तो पॅरिस करार असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील. पर्यावरणाबद्दल असं काही विशेष कुठल्या देशाला, कुठल्या गव्हर्नमेंटला, कुठल्याही भांडवलदारांना विशेष असं काही प्रेम नाही आहे. कारण याचा जो इफेक्ट आहे मानवजातीवरती, तो फार सूक्ष्म लेवलला होतो. काय समजा आपल्याकडं दुष्काळ पडला, ते इमिडिएट गोष्टी आहे, त्याच्यावरती लगेच आपण काहीतरी करू, पॅकेजेस सरकार जाहीर करतात, सगळे करतात. पण हळूहळू जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, ते आपल्या कॅल्क्युलेशन्समध्ये येत नाही. म्हणून गव्हर्नमेंट त्याच्याबद्दल फार काही पॉझिटिव्ह नाही आहे. तर म्हणून सगळे प्रगत देश असतील किंवा कुठलेही देश असतील, कुठल्याही गव्हर्नमेंट असतील, पर्यावरणाबद्दल काही ठोस कार्यक्रम होतील भविष्यात असं मला वाटत नाही आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ॲटलिस्ट 1-1, 2-2, 3-3 तरी झाडं लावली पाहिजे. झाडं लावली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. पण त्याहून अधिक कुठे जर झाडं तुटत असतील, तर त्याला आपल्याला थांबवता येतं आहे का, त्याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करता येतो आहे का, तेही आपण बघितली पाहिजे. कारण काय सगळीकडे इतकी उदासीनता आहे ना प्रत्येक ठिकाणी, किंवा लोकांच्या आपल्या प्रायोरिटीज असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील, इतके झाडं तोडल्या जातात आपल्या शहरामध्ये पण. तर ते कुठंतरी आपण थांबवायला पाहिजे. म्हणून तुम्हाला, मला, आपल्यासारख्यांना पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर इस्रोचा रिपोर्ट तुम्ही बघा, 250 पानाचा. तुम्ही समजा गुगलवरती टाकलं इस्रो रिपोर्ट ऑन मराठवाडा डेझर्टिफिकेशन, तर तुम्हाला 250 पानाचा रिपोर्ट मिळेल त्याच्यामध्ये, की मराठवाडा 20 ते 25 वर्षात कसा वाळवंट होऊ शकतो जर त्याच्यावरती काम झालं नाही तर. आता ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना वाटतं की ठीक आहे, उद्या समजा औरंगाबाद वाळवंट झालं तर आम्ही पुण्याला जाऊन शिफ्ट होऊ, पुन्हा जर वाळवंट झालं तर आम्ही आणखी कुठेतरी शिफ्ट होऊ, तिथे जरी झाले तर आम्ही दुबईला जाऊन शिफ्ट होऊ, कारण आमच्याकडे पैसे आहेत. तर असं ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचा असा माइंडसेट आहे, आणि ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना वेळ नाही आहे, किंवा कौटुंबिक सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये गुरफटलेला आहोत आपण, तरीसुद्धा पर्यावरणावरती आपल्या परीने प्रत्येकाने थोडंफार तरी काम करणं गरजेचं आहे. ही अशी वेळ आलेली आहे. परत एकदा सर्वांचे फार फार धन्यवाद. थँक्यू सो मच. मी योगिताताई कळकट यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार.
सर्वांचं मनोगत ऐकलं. त्यापुढे माझी गोष्ट म्हणजे मला असं काहीच वाटत नाही आहे की आपण काहीतरी असं मोठं केलं आहे. पण उतराई आणि आपल्या सर्वांच्या कौतुकानं मला असं कुठंतरी जाणवायलं आहे की आपणही काहीतरी खारीचा वाटा म्हणून समाजाच्या कार्यामध्ये मदत केली. ती घटना अशी एवढी हे नव्हती. देवीची यात्रा असताना 5व्या माळीला खूप गर्दी असते आणि आमच्या आंबटची देवी म्हणजे खूप प्रसिद्ध आणि खूप गर्दी असते. खेड्यातली लोक खूप येतात. आणि त्या दिवशी मुलींसोबत जाताना खरेदी करत असताना सहजाचं गावातच असल्यामुळे सहजाचं विरंगुळा म्हणत खरेदी करत असताना सहज पायाला काहीतरी लागले, काहीतरी ठोकरले पायाला म्हणून खाली वाकून बघितलं. छोटीशी पर्स होती. ती उचलली मी. म्हटलं काही असेल त्याच्यामध्ये. तर ती उघडल्यानंतर मला साधारण त्याच्यामध्ये नोटा वगैरे दिसल्या. आता ती वस्तू हातात आल्यानंतर मला आनंद नव्हता, मला भीती वाटायली की हे जर माझ्याकडे कोणी बघितलं म्हणजे ह्या बाईने कुठून उचललं की काय. मला ती एक भीती वाटली. आणि मी सांगितलं माझ्या मिस्टरांना की मला हे असं असं सापडले, ह्याच्यामध्ये पैसे वगैरे दिसत आहेत. मी ते पूर्ण उघडूनही नाही पाहिलं कारण माझ्या मनालाच खूप भीती वाटायली की ह्याच्यामध्ये खूप मोठे पैसे दिसायले. तर ते म्हणे आता ज्या दुकानदारासमोर पडली त्याला ते देऊन टाक, जो कोणी येईल तो त्याच्याकडनं घेऊन जाईल. म्हटलं एवढी गर्दी आणि तो प्रामाणिक असेल हे कशावरनं, तो जवळ ठेवून घेईल, तो कशाला लक्ष देईल की कोण माझ्याकडे येत आहे की कोणाचं हरवलं आहे म्हणून. म्हटलं नाही वा आपण थांबू तिथं थोडंसं. मग असं थांबता थांबता आम्ही 15 मिनटं गेले. म्हटलं पर्स म्हटल्यानंतर बायकांचा मोबाईल नंबर वगैरे काहीतरी असतो आहे. म्हटलं खेड्यातल्या बायकांची असेल तर त्याच्यात नंबर कार्डवर लिहिलेला असतो, आपण उचकून बघूया. त्याची चैन थोडीशी उघडली आणि त्याच्यामध्ये नंबर शोधण्यासाठी हात घातला तर त्याच्यामध्ये गंठण दिसलं. माझी भीती अजूनच वाढली, याच्यात सोन्याची वस्तूही आहे. मग तरी आम्ही थांबलो 10 मिनटं आणि त्या सहज ते पाकिट बघता बघता त्याच्यावर नंबर होता पाठीमागे लिहिलेला. तो नंबर मग आम्ही डायल केला. तो तिसऱ्याच कोणाचा तरी निघाला. तो म्हणे आहे आमचे पाहुणे पण आमचं काही हरवलं नाही. ते असं म्हटल्यानंतर म्हटलं आम्ही अजूनही तिथे थांबलो. म्हटलं नाही, ज्याची वस्तू असेल तो बिचारा किंवा ती लेडीज ज्याची वस्तू गेली तो घाबरून भीतीने समजा स्वतःचे 10 रुपये जरी हरवले तर माणूस सगळीकडे शोधाशोध करतो आहे. त्याची एवढी मोठी वस्तू आहे, ती बाई नक्की कुठेतरी शोधत असणार आणि रडत रडत शोधत हीच तरी येणार. तर आम्ही असं करत करत अर्धा तास त्या जागेवर थांबलो. बाकीच्या कोणांनाही त्याची काही कल्पना नव्हती की आम्ही इथं का थांबलो आहे आणि आम्ही काय शोधतो आहे. आणि माझ्या ओळखीच्या गल्लीतले असल्यामुळे मी त्यांना सांगितलं अहो मला असं असं सापडलं आहे, कोणाचं असेल काय माहिती, तुम्हाला जर यात्रेमध्ये कोणी दिसलं असं शोधत असताना काही वस्तू त्यांना पाठवा, आम्ही इथंच थांबणार आहे. त्या पुढे गेल्यानंतर त्यांना अशा त्या दोघी जणी दिसल्या. त्या अक्षरशः शोधत एकदम रडत घाबरून सगळीकडे शोधत होत्या. त्या म्हटल्या जा, त्या तिथं थांबलेल्या आहेत तुमच्यासाठी. त्या आल्यानंतर मग आम्ही माझ्या मिस्टरांनी चौकशी केली की हा नंबर कोणाचा आहे, हा कोण आहे. आम्ही त्यांना फोन केला. मग त्यांनी व्यवस्थित सांगितलं, त्याची ओळख पटवून मग आम्ही ते पाकिट त्यांच्या हवाले केलं. ते पाकिट मिळाल्यानंतर ती बाई अक्षरशः रडली आणि पाया पडू लागली की तुम्ही मला खरंच भेटलं, एवढ्या यात्रेमध्ये मला मिळालं. पण ते जेव्हा मी तिच्या हातात दिलं तेव्हा मला इतका आनंद झाला आणि मला इतकं मनाला छान वाटलं. आणि मी रात्री एवढी छान झोप लागली की मला खूप आनंद वाटला की मी काहीतरी दिलं आहे कोणाचं तरी. मला त्याचं काही वाटलं नाही की म्हणजे आपण काहीतरी केलं आहे कार्य म्हणून. दुसऱ्या दिवशी काहीच नाही, सरळ आपले रोजचे रुटीनचे कामं. पण जेव्हा नंतर सगळ्यांना म्हणजे असं हळूहळू माहीत झालं आणि जेव्हा पेपरमध्ये आलं, आज ह्या पेपरमध्ये उद्या दुसऱ्या पेपरमध्ये, असं कुठंतरी सगळ्यांनी कौतुक केलं तर असं कुठंतरी असं प्राऊड वाटलं की आपण काहीतरी वेगळं केलं आहे वाटतं. तर खूप मला आनंद वाटला. आणि उतराई यांचं जे आहे ब्रीदवाक्य की सहज भावनेतून लोकांनी जे काम केलं आहे, तर ही खरंच ही सहज भावनेतून सर्वांकडनं हे काम होतं आहे. पण जी कौतुकाची थाप तुमच्यामुळं पाठीवर पडली त्यामुळे खरंच खूप अजून समाजकार्य आपल्या हातून व्हावं ही भावना खरंच मनात व्यक्त होते. धन्यवाद. ताई खूप खूप धन्यवाद. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर सतीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काका ठेवून सर, आजचे प्रमुख वक्ते, खरं म्हणजे आज खूप प्रमुख वक्ते झाले तसे, पण तरी देखील अजून प्रमुख वक्ते असं नाव ज्यांचं आपण लावलेलं आहे ते उपेंद्र भाऊ कुलकर्णी. इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ संघाचे कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, उतराई हा शब्द ऐकला की माझ्या डोळ्यात तरी सगळ्यात अगोदर प्रल्हादजी येतात. प्रल्हादजी अभ्यंकर यांचा फोटो तिथे लावलेला आहे, जे संघाचे आपल्या प्रांताचे संघचालक होते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण पुढे जाऊ शकतो. प्रल्हादजींची आज आठवण होणार नाही असं तर शक्यच नाही. ज्यांच्या कल्पनेतून आजचा हा कार्यक्रम किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम याच्या अगोदरही झालेले आहेत, हे आले, ज्यांनी अशा अनेक कल्पना राबवल्या, त्या प्रल्हादजींना त्यांचं स्मरण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण पुढे जाऊयात. उतराई होणं याला 2 अर्थ असतात. एक व्यावहारिक अर्थ, तो काय आहे तर म्हणजे जे काही देणं असेल ते चुकतं करणं किंवा कोणाच्या तरी ऋणातून मुक्त होणं. पण हा फक्त व्यावहारिक अर्थ झाला त्याचा. याचा भावनिक आशय हा त्यापेक्षा खूप जास्त मोठा आहे आणि तो पाहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण असं पाहिलं की आज कुणीही असा माणूस नव्हता इथे सत्काराला आलेला की जो फार मोठा आहे, अगदी सामान्य आहे. खूप जणांनी आपले जे भावना व्यक्त केल्या त्या ऐकल्यानंतर तर अगदी याच्याविषयी आपल्या मनात शंका राहत नाही की किती सामान्य माणसं पण किती मोठं काम करतात. हे तो माणूस हे असामान्य काम का करतो? त्या व्यक्तीचे विचार त्याच्या पाठीमागे असतात, त्या व्यक्तीवर झालेले संस्कार त्याच्या पाठीमागे असतात, त्या व्यक्तींच्या आदर्श ते कोणाला म्हणून पाहतात, त्यांची जो आदर्श त्यांनी घेतलेला असतो, त्यांच्याकडून त्यांना जे काही बालकळू मिळालेलं असतं तर ते त्याच्या पाठीमागे असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं हे अशा प्रकारचे कामं एका अर्थाने करून घेत असतात. आपण असं म्हणतो की परमेश्वर आपल्या हातून काही 4 गोष्टी करून घेतो. ते म्हणजे नेमकं काय असतं तर ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात की आपले विचार असतात, आदर्श असतात, संस्कार असतात. आपल्या पालकांनी, अनेक जणांनी सांगितलं की आमच्या पालकांकडनं आम्ही हे शिकलो किंवा आमच्या आणखी कोणीतरी जे की आम्ही ज्यांना मानतो त्यांच्याकडनं आम्ही हे शिकलो. खूप वेळा आपण पाहतो की आपली नसलेली वस्तू पण ती आपल्याकडे आली काही कारणामुळे, सापडली असेल, आणखीन काहीतरी झालं असेल, जिला आपण सहजपणे ही आपली आहे असं म्हणू शकतो. पण ते तसं न म्हणता, ते आपल्याजवळ न ठेवता जेव्हा ते आपण परत करतो, ती जी काही क्रिया घडते ती फार महत्त्वाची असते. खूप जणांनी असं पाहिलं आपण की ज्यांनी सहसंवेदना चांगली जाणली, ही सहसंवेदना ज्यांनी जाणली आणि त्यांच्या पुढच्या जे काही कामाचं जे काही रचना आहे ती त्यांनी या सहसंवेदनेतून केली. ही सहसंवेदना तशीच तेवढी खूप जास्त महत्त्वाची असते. आपण अनेक वेळा असंही पाहतो की स्वतःचा जीव धोक्यात घालून, आजच्या जो काही सोहळा झाला यात असं उदाहरण फार आले नाही, परंतु आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून पण दुसऱ्याचा जीव वाचवण्याकरता खूप माणसं प्रयत्न करतात. काही जण खूप कठीण प्रसंगात खूप चांगलं धैर्य दाखवतात आणि खूप जणांना सांभाळतात. खूप जणांना त्या सांभाळून त्यातनं त्या जे काही कठीण समय असतो त्यातून ते बाहेर काढतात. खूप जण असे असतात की जे त्यांना स्वतःला काही एवढं करता येईल असं शक्यता नसते, पण जे समाजाचं भलं करणारे मंडळी आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहतात. आपण असं पाहिलं की बऱ्याच जणांनी असं म्हणलं की आमची टीम आहे. डॉक्टरांनी सांगितलं, आपल्या काय म्हणू आपण त्याला, पर्यावरणवाल्यांनी सांगितलं, आणि त्यांनी एकट्यानेच काम करतो असं नाही तर अनेक जणांना बरोबर घेऊन आपण हे काम करतो असं त्यांनी सांगितलं. आणि ही जी काही मंडळी असतात की ही चांगल्या चाललेल्या कामाला मदत करणारी, ही पण तेवढीच महत्त्वाची असतात. तसे थोडक्यात काय आहे तर अशा ज्या काही व्यक्ती आहेत, या व्यक्तींमुळे माणुसकी शिल्लक राहते. ही माणुसकी हे काय आहे संपूर्ण तर ही माणुसकी एका अर्थाने.
आणि ही माणुसकी, हा चांगुलपणा हा शिल्लक राहतो. आणि हा जर नसेल तर माणसाने किती जरी प्रगती केली तरी त्याच्या प्रगतीला काही अर्थ राहत नाही. आपली प्रगती ही खरोखर प्रगती व्हायची असेल तर त्यात माणुसकी ही असावी लागते. त्याच्यातलं जे काही चांगुलपणा आहे तो असावा लागतो. तो जर राहिला तरच एका अर्थाने आपण असं म्हणू शकू की ती खरोखर प्रगती झालेली आहे, अन्यथा ती अधोगतीच ठरते. त्यामुळे अशा व्यक्तींचं कौतुक हे झालंच पाहिजे. आपण काय करतो आहे त्याच्यातून, तर एका अर्थाने ही माणुसकी टिकवण्याला हातभार लावतो आहे. अशा व्यक्तींचं कौतुक करणं हे तर होणारच आहे. आपण ते कौतुक करणारच आहोत, आपण केलेलंही आहे, याच्या पुढेही करू. पण यातून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की यातून आपण माणुसकी टिकवण्याचं काम करतो आहे. यातून आपण हे लक्षातच ठेवलं पाहिजे असं नाही आहे, तर हे पुन्हा पुन्हा आपल्या मनात आलं पाहिजे. म्हणूनच उतरायचं काम हे एका अर्थाने आवश्यक काम आहे. आपल्या आजूबाजूला असंख्य घटना घडत असताना अशा घटनात जर माणुसकी सांभाळण्याचं काम आपल्या हातून होऊ शकत असेल तर आपण प्रत्येकाने हे काम केलं पाहिजे. ही माणुसकी सांभाळली पाहिजे, ही माणुसकी वाढवली पाहिजे. उतराई होण्याचा संस्कार जो आहे हा आपल्याला आठवला पाहिजे आणि जो आपल्याला पुढच्याही आणखीन अशाच प्रकारच्या कामांना बळ देऊ शकेल. खूप जणांनी काही अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, अजून आपले प्रमुख वक्ते पण बोलणार आहेत. त्यामुळे मी एवढ्यातच थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खिवसर काकांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आजच्या सन्मानपत्राचे वाचन सादर करावे. नमस्कार. पुढचा कार्यक्रम अजून बाकी असल्यामुळे उतराईच्या सन्मानपत्राचं फक्त 1 मिनिटात वाचन करतो आहे. ॲक्च्युली सगळ्या म्हणजे जवळपास 12 निमंत्रितांना आपण सन्मानपत्र दिलं आहे, परंतु सन्मानपत्राच्या म्हणजे उतराईच्या ज्या भावना आहेत ते 1 मिनिटात फक्त सांगतो आहे. उतराईचं जे ब्रीदवाक्य आहे, समाजभक्ती हीच प्रेरणा, राष्ट्रभक्ती हे रूप तिचे. हजारो वर्षापासून आपली संस्कृती टिकून आहे. तिचा मूलाधार समाजातील सर्व माणसांना बांधून ठेवणारा आपलेपणाचा भाव आहे. संपूर्ण समाज म्हणजेच एक कुटुंब. आपलेपण हे कुटुंबाचे आणि गावगाड्याचे भूषण आहे. याच आपलेपणाच्या उत्कट भावनेने आणि उत्स्फूर्त कृती करीत प्रामाणिकता, सेवाभाव, धारिष्ट या सद्गुण समुच्चयाचे दर्शन घडविले आहे. आपण आपल्या परिवारासोबतच अवघ्या समाजालाच परिवार मानले असून समाजसेवा म्हणजेच विस्तारित कुटुंबाची सेवा होय. या भावनेने आपणासारखी माणसं सेवाभावास सहज प्रतिकृती देतात. म्हणूनच समाज टिकून राहतो. सांस्कृतिकदृष्ट्या समाजाचा विकास होतो. आपण या कामाचे उतराई होण्याचा हा छोटासा प्रयास. आपणास हे सन्मानपत्र प्रदान करताना उतराईस अतिशय आनंद होत आहे. आपले वर्धमान कर्तृत्व भारतमातेच्या चरणी समर्पित हो. धन्यवाद. मी दौलत लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाच्या समारोपाच्या म्हणल्यापेक्षा आभार प्रदर्शनासाठी मी उभा आहे. आपल्या आजच्या उतराईच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, आपल्या शहरातीलच नव्हे तर अख्ख्या इंडियामध्ये म्हणल्यापेक्षा पूर्ण जगामध्ये ज्यांची एक व्हायरल म्हणजे कामाची CD व्हायरल झाली होती असे आपले काका खिवसरा ते आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणेमधून लाभले. त्यामुळं त्यांचे उतराईतर्फे खरं म्हणजे आम्ही पण ऋणी आहोत. दुसरे आपल्याला जे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन ज्यांचं आपल्याला लाभणार आहेत ते आपले उपेंद्र भाऊ कुलकर्णी. ते पण त्यांच्या कामाच्या व्यस्त याच्यातून आपल्यासाठी आले आणि आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. त्यांचे पण खरं म्हणजे ते आपल्यातलेच असल्यामुळे त्यांना आभार मानणे काही योग्य वाटणार नाही, पण एक रीत म्हणून आपण मानूया. दुसरे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय दामोअण्णा दाते हॉल आपल्या या सगळ्या कार्यक्रमासाठी निःशुल्क आणि उपलब्ध करून दिला, त्यामुळे प्रतिष्ठानचे आभार. जी आपल्याला बाहेर सजावट अगदी 3-3.5 तास राबून आपल्या सगळ्या कर्मचारी आणि दादाराव दांडगे यांच्या टीमनी जी करून दिली
त्या सर्वांचे आभार. अतिशय उत्कृष्ट त्यांनी सजावट केली, त्यामुळे त्या मावश्या आणि दादाराव टीम आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे प्रवीण ठाकरे सर, या सर्वांचे आभार व्यक्त करतो. समाज चांगलं काम केल्यानंतर किती साथ देतो हे मी तुम्हाला सांगणार, बाकी काही सांगणार नाही जास्त. मी रोज माझे 1000 लोक जेवतात आणि त्याला जे पैसे लागतात ते पूर्ण मला समाज देतो. एक जण 30,000 रुपये महिन्याला देतो, 30 तारखेला बरोबर पैसे आणून देतो. एक जण 43,000 देतो, एक जण 25,000 देतो. नागपूरचा एक व्यापारी आहे, त्यांनी स्क्रिप्ट बघितली. त्यांनी इथल्या डीलरला सांगितलं की जाऊन बघून ये तिथं काय चाललं ते. त्याच्यानंतर मग त्यांनी एकदा 4,000 पाठवले आणि आता दर महिन्याला त्याचे जेवढे कार्टन्स विकतात त्या प्रत्येक कार्टन्समध्ये 21 रुपये मला देत होतो. म्हणजे कधी 15,000 येतात, कधी 20,000 येतात, कधी 17,000 येतात. असा हा समाज इतका चांगला आहे की चांगलं काम करणाऱ्याला पैशाची कमी पडत नाही. मला आजपर्यंत पैशाची कमी पडली नाही. माझ्याकडे पैसे शिल्लकच असतात 2-5 लाख रुपये. एवढंच सांगायचं होतं. खूप धन्यवाद. मी हेमंत जोशी यांना विनंती करतो की त्यांनी वैयक्तिक पद्य सादर करावे. सेवा का व्रत धारा, अर्पित जीवन सारा. अर्पित जीवन सारा, सेवा का व्रत धारा. साधक निज व्यक्तित्व निखारे, सुंदर सुगठित रूप सवारे. साधक निज व्यक्तित्व निखारे, सुंदर सुगठित रूप सवारे. संभव करे असंभव को भी, संभव करे असंभव को भी. दृढ़ संकल्प हमारा, अर्पित जीवन सारा. अर्पित जीवन सारा. अनथक श्रम दिन रात करेंगे, सहज सरल निर्लिप्त रहेंगे. अनथक श्रम दिन रात करेंगे, सहज सरल निर्लिप्त रहेंगे. राष्ट्रदेव की परम साधना, राष्ट्रदेव की परम साधना. जीवन पथ स्वीकारा, अर्पित जीवन सारा. अर्पित जीवन सारा. बीहड़ में भी कमल खिलाए, नूतन भी रचना प्रगटाए. बीहड़ में भी कमल खिलाए, नूतन भी रचना प्रगटाए. गौरव से ललकारे जग को, गौरव से ललकारे जग को. पलटेंगे युग धारा, अर्पित जीवन सारा. नए नए युवकों की टोली, जला सके जो अपनी होली. नए नए युवकों की टोली, जला सके जो अपनी होली. ध्येय मार्ग पर उन्हें बढ़ाए, देकर स्नेह सहारा. अर्पित जीवन सारा. सेवा का व्रत धारा, अर्पित जीवन सारा. अर्पित जीवन सारा. माननीय उपेंद्रभाऊ कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला उद्बोधन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश आणि आपले प्रमुख पाहुणे काका खिवसराजी, आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सत्कार झाला आणि ज्यांनी मनोगत व्यक्त केलं, अशा सगळ्या मनोगतामध्ये
उतराईचा जो बेसिक हेतू आहे, ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आपण घडवून आणलेला आहे, तर त्या सगळ्या पैलूंचं दर्शन या सगळ्या मनोगतांमध्ये बारीक बारीक तपशिलासह त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे कोणी एका व्यक्तीला मदत केली असेल, कोणी समस्येचं स्वरूप लक्षात घेऊन त्याच्यामध्ये एक रचना उभी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याचे सगळे बारकावे, त्याचे ज्याला आपण गांभीर्य म्हणतो, काही ज्या पाळायचे सूत्र असतात, नियम पाळायचे असतात, कायदे असतात, अशा सगळ्या संबंधामध्ये काळजी घेत घेत आपण समाजाला मदत करण्यासाठी म्हणून हा सगळा उपद्व्याप, ज्या संबंधामध्ये कधी घरचे, कधी मित्रपरिवारातले, कधी आणखी कोणी हे चांगले म्हणतीलच असं नाही, इतक्या असं वाटावं असे ते उपद्व्याप आहेत. आणि तरी पण आपण बरीच वर्ष ते विषय, ती सेवा, ते उपक्रम हे राबवत आहोत. त्यामुळे त्या सर्व कार्यकर्त्यांचं, समाजसेवी व्यक्तींचं, महिलांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्या गोष्टी चांगुलपणांचा आपण शोध घेत आहोत, पण चांगुलपणा समाजामध्ये रुजावा असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण ही उतराई, ही संस्था ही चालू ठेवलेली आहे. त्यामुळे याच्यामधून आपण अशा प्रकारानं, ज्यांच्या निमित्तानं समाजामध्ये चांगुलपणा स्थिर होईल, लोकांचाही विश्वास चांगुलपणावर वाढेल, यासाठी म्हणून हा आपला सगळा खटाटोप आहे. जसं आपण म्हणतो की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. तर ही प्रार्थना आपण करतो. या प्रार्थनेमध्ये जे कंटेंट आहे, जसं निरामय आहे, भद्र विचार आहेत, तर हे जे विचार आहेत ही तर आपण प्रार्थना करतो. तर ही प्रार्थना एका अर्थानं सुफळ होताना, जसं आपण यात कार्यक्रमात बसलो, म्हणजे ही प्रार्थना प्रत्यक्ष व्यवहारात येताना त्याचं व्यावहारिक रूप आणि समाजामध्ये खरंच असं सर्वांच्या सुखाची कामना करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत, ते सामान्य आहेत आणि त्यामुळे चांगुलपणाचं दर्शन घडतं, अशा पद्धतीचा आज सगळा मनोगतांचा व्यवहार हा आज आपण पाहिला. त्यामुळे ही प्रार्थना जी आहे, ही प्रार्थना आपण अधिक मनोभावे म्हटली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण समजा सगळ्या विश्वाचा विचार या प्रार्थनेमध्ये आहे, तर मग असं होईल का? तर या प्रार्थनेमध्ये आणि आज आपण सगळं जी काही मनोगतं ऐकली, तर त्यातनं आपल्याला असं लक्षात येईल की असं होईल असा विश्वास हा आपल्याला आजच्या मनोगतामधून मिळतो. जसं संत ज्ञानेश्वर पसायदान म्हणतात, आणि पसायदानामध्ये ते बऱ्याच गोष्टींची मागणी करतात. त्याच्यामध्ये दुरितांचे तिमिर जामो असंही म्हटलेलं आहे. तसंच चेतना चिंतामणीचे गावं असंही म्हटलेलं आहे. अशा एका कल्पतरूची कल्पना केलेली आहे. अशा एका सज्जन व्यक्तींच्या गावाची कल्पना केलेली आहे की जिथे असा एक कल्पवृक्ष आहे की ज्याच्या पायथ्याशी बसून लोक आपली मनातली इच्छा ही पूर्ण करू शकतात. असं सज्जनांचं गाव हे ज्ञानेश्वरांनी कल्पना केली असेल तरी पण आपण अशा मोठ्या संख्येनं ज्या प्रकारचे सज्जन आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते आपले मनोगत सांगत आहेत, त्यामुळे आपल्याला पसायदानामधला जो भाव ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी व्यक्त केला तो त्याच्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. आणि ते पसायदान म्हणत म्हणत समाजामध्ये अशा प्रकारचा भाव हा वृद्धिंगत होईल, वाढत जाईल आणि असे सज्जन वाढतील, अशी सज्जन असलेली गावं ही वाढतील. आणि चिंतामणी आहे, कल्पवृक्ष आहे, अशा ज्या कल्पना ज्ञानेश्वरांनी केलेल्या आहेत त्यातनं सगळं चांगलं होईल अशी आपण कल्पना करू शकतो. ज्ञानेश्वरांनी त्याच्यात दुष्ट लोकांची वृत्ती पण लयास जावी असं म्हटलेलं आहे. आता हे तर कठीण आहे, परंतु आपण मनोगतामध्ये जर बारकाईनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या मनोगतामध्ये असं दर्शन पण आहे की काही जणांची दुष्ट वृत्तीसुद्धा हळूहळू कमी होताना दिसते. त्यामुळे जे पसायदानामध्ये खरंच अवघड वाटतं, म्हणजे ज्ञानेश्वर फारच उदात्त विचार करत असल्यामुळे ते व्यक्त करतात आणि आपल्याला ते अवघड वाटतं, कारण आपण त्या दुष्टवृत्तींशी, प्रवृत्तींशी सारखा सामना करत असतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे मोठं संकट आहे. हे संकट कधी संपणार आहे की नाही, परंतु सज्जनांची शक्ती वाढली, सज्जनांचं असं गाव
की जिथे अशा प्रकारानं लोक आपली इच्छा व्यक्त करू शकतील आणि ते पूर्ण होईल अशी जी ज्ञानेश्वरांची कल्पना आहे, तर त्या कल्पनेनं जगणारी माणसं ही जिवंतपणे आपल्यासमोर आणि आपल्यासारखीच आहेत आणि मनोगत व्यक्त करत आहेत. हा एक मोठा चांगला संकेत आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा कार्यक्रम त्याचा जो हेतू आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रल्हादजींच्या प्रांतसंघचालक दायित्वातनं मुक्त झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमाचा विचार केला. त्यामुळे एक सामान्य स्वयंसेवक काय करू शकतो असं गुरुजींनी एका बौद्धिक वर्गात जे सांगितलं होतं त्याचं साधारणपणे बौद्धिक न देता आपण लोकांना दाखवून देऊ असं म्हणून मग ही उतराई नावाची कल्पना पुढे आली. आणि प्रल्हादजींच्या आयुष्यामध्ये जो एक सामान्य प्रसंग आहे, जसे आपण आत्ता म्हणतो की सामान्य माणसांच्या चांगुलपणाचं दर्शन आपल्या आजच्या मनोगतामध्ये होतं, तसंच प्रल्हादजींच्या जीवनामधला एक सामान्य प्रसंग असा आहे की प्रल्हादजी टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट चालवत होते. आता टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जर आपण पाहिली, कुठेही पाहिली, संभाजीनगरमध्ये कुठेही पाहिली, तर त्या टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये असं काही भव्यदिव्य काही घडेल का असं आपल्याला काही वाटत नाही. अगदी सामान्य व्यवहार त्या इन्स्टिट्यूटमध्ये चालत असतात. पण प्रल्हादजींनी आम्हाला एकदा प्रवासामध्ये एक आठवण सांगितली होती की एका मुलाकडे फीस भरायला पैसे नव्हते आणि सामान्यपणे कुठलाही संचालक, इन्स्टिट्यूट संचालक फीस नाही तर तू परीक्षेला बसू नको असं म्हटलं असतं. म्हणजे ते काही फार वावगं होतं असं काही नाही. परंतु प्रल्हादजींनी त्याची फीस भरली आणि तो टायपिंगची जी काही परीक्षा असते ती पास झाला. त्या काळात मॅट्रिक आणि टायपिंगची परीक्षा असली की त्याला सामान्यपणे नोकरी लागत असे. आणि एक 10-20 वर्षानंतर त्या तरुणाने ज्याला नोकरी लागली त्यांनी प्रल्हादजींना घरी बोलून त्यांची पाद्यपूजा केली आणि ते म्हणाले की त्या दिवशी जर तुम्ही फीस भरली नसती, की जो एक सामान्य प्रसंग आहे टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये, अगदी सामान्य प्रसंग आहे की त्या व्यक्तीकडे लक्ष नसतं दिलं आणि ती फीस नसती भरली तर त्या माणसाचं जीवन बदललं नसतं. त्यांनी नोकरीतून पुढे एक मोठं घर बांधलं, एक सामान्य जीवन बदललं आणि एक ज्याला आपण संपन्न व्यवहार त्यातनं सामान्य कृतीतनं निर्माण होतो असं जे वर्णन आहे त्या प्रसंगातलं, तर त्यांनी त्या प्रसंगाचं वर्णन त्या व्यक्तीनं ज्यांनी ती फीस भरून पुढे सगळं प्राप्त केलं त्याचं वर्णन त्यांनी केलं. त्या टायपिंग इन्स्टिट्यूटमधलं एक सामान्य व्यवहार आहे, म्हणजे किती सामान्य घटना त्या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये घडतात. तर एक टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये येणारा एक मुलगा 4-5 दिवस आला नाही आणि म्हणून प्रल्हादजी त्याच्या घरी गेले आणि तो तापाने फणफणलेला होता. आणि मग त्या वडिलांनी जे सांगितलं ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून प्रल्हादजींच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही अलौकिक असं घडत होतं की ज्याचं दिग्दर्शन हे आपल्याला पुढच्या पिढ्यांमध्ये त्यांच्या अनुभवातून मिळालं की ते मुलाचे वडील असं म्हणाले की तुमच्या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये हा कदाचित 35-40 मिनिट येत असेल किंवा कदाचित तासभर येत असेल, तर एवढ्या कमी वेळात तुमच्याकडे तो येतो तरी पण तुम्ही त्याची आठवणीनं चौकशी करायला घरी आलात. पण ज्या शाळेमध्ये तो 6 तास जातो त्या शाळेतल्या कोणत्याही शिक्षकांनी किंवा संस्थेनं हा आजारी आहे की नाही याची चौकशी केली नाही. त्यामुळे हा एक जो सामान्य व्यवहार आहे आणि चांगुलपणाचं दर्शन आहे, यातनं बऱ्याच चांगल्या गोष्टी होताना आपल्याला दिसतात. म्हणून याचं महत्त्व आहे आणि म्हणून या गोष्टी संबंधामध्ये एक ज्याला आपण प्रगट कार्यक्रम करून सगळ्या समाजासमोर काही आदर्श ठेवले पाहिजेत, काही भावना व्यक्त केल्या पाहिजेत आणि म्हणून या कार्यक्रमाचं महत्त्व आहे. एक तामिळनाडूमधली घटना आहे. कुंभकोणमच्या जवळ एक गाव आहे आणि तिथे एक अंबालवन असं म्हणून एक तरुण आहे, तो चालला होता प्रवासाला. तर एका ठिकाणी बस आपली जशी जेवणासाठी थांबते तसे एका ठिकाणी ती बस थांबली. तर 15 मिनिटे थांबल्यामुळे त्याने आपला डबा काढला आणि त्याची रोजची सवय अशी होती की एक नैवेद्य दाखवायचा म्हणून एक अर्धी इडली त्यांनी आपल्या डब्यातनं काढून बाजूला ठेवली आणि मग आपलं जेवण सुरू केलं. आणि त्या क्षणी एक घटना अशी घडली की ती अर्धी इडली जी बाजूला काढून ठेवली होती तेवढ्या वेळात एक मनोरुग्ण वेडसर माणूस आला आणि त्यांनी ती इडली घेतली आणि आधाशाप्रमाणे खाल्ली. आता याचं जेवण चालू असताना त्याचं लक्ष त्या गोष्टीकडे गेलं. ज्या पद्धतीनं त्यांनी ती इडली खाल्ली हे पाहिल्यानंतर हा तरुण एकदम अस्वस्थ झाला आणि प्रवास पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा तिथेच आला आणि कुंभकोणमच्या परिसरामधल्या अनेक गावांमध्ये अशा प्रकारचे वेडसर तरुण किती आहेत याची यादी केली
आणि नंतर मग त्यांनी पुढे अनेक वर्ष सकाळ संध्याकाळ अशा रुग्णांच्या जेवणाची सोय केली. जसं काकांनी सांगितलं की त्याला मग पुढे कमी नाही पडलं, पण त्याच्या मनातली जी संवेदना त्या घटनेच्या वेळी जी जाणवली की असे मनोरुग्ण आहेत आणि आधाशाप्रमाणे खातात, याचा अर्थ ते कित्येक दिवस उपाशी असण्याची शक्यता आहे. तर असं लक्षात आल्यानंतर तात्काळ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता कृतीमध्ये त्याचं रूपांतर करणं आणि मग जसं काकांनी म्हटलं तसं लोकांनी त्याला मदत करणं आणि अशा अन्नदानाची ही जी व्यवस्था आहे ही सतत चालू राहणं हे फार महत्त्वाचं ठरतं. दुसरा एक शिवा नावाचा तरुण आहे, केरळमधला आहे. तर तो एका संघाचा स्वयंसेवक आहे, कुष्ठरोग निवारण खात्यामध्ये तो काम करतो आहे आणि त्यामुळे त्याला स्वाभाविकपणे कुष्ठरोगासंबंधातली माहिती आहे. तिथे असताना तो सरकारी यंत्रणेत जसं काम चालतं तसं न करता मनोभावे ते काम करतो आहे. नंतर त्याची बदली पुढे अन्य ठिकाणी होते आणि तिथेही तो मग ते काम चालू ठेवतो. तिथे योगायोगाने त्याला रामकृष्ण मिशनचा एक प्रकल्प मिळतो आणि त्या प्रकल्पात तो सहभागी होतो आणि तो सांगतो असं की कुष्ठरोगी माणूस हा त्याच्या म्हणजे तिरस्करणीय आहे, त्याला कोणी आपल्या बाजूला पण उभं करून घेत नाही. घरातली माणसं, त्याचे नातेवाईक माणसं ही पण त्या संबंधामध्ये त्याच्याशी तुच्छ व्यवहार करतात, असा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे ही तिकडे माहिती असल्यामुळे तो त्या प्रकल्पामध्ये तर सहभागी झालाच, परंतु त्यांनी एक ज्याला आपण सतत चालणारी व्यवस्था निर्माण करणं असं जे म्हणतो, तर त्यांनी अशा 1168 व्यक्तींना जे त्या कुटुंबाशी संबंधित आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, बायको आहे, अशा कुटुंबातल्या व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं, जेणेकरून त्या कुष्ठरोग्याचं जीवन, त्याच्या कुटुंबाचं जीवन हे स्वस्थ व्हावं. अशा पद्धतीनं त्याचं एक आर्थिक पुनर्वसन, मानसिक पुनर्वसन असं म्हणता येईल, अशा प्रकाराने व्यवस्था ही एका व्यक्तीनं सतत प्रयत्नातनं केलेली आहे. त्यामुळे आपल्याला अशी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न, जसं आधीचं मी उदाहरण सांगितलं की त्यांनी अन्नदानाची व्यवस्था केली, यांनी प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि लोकांच्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश दिला. तर अशा पद्धतीनं आणि पुन्हा सगळ्या समाजासमोर एक ज्याला आपण चांगलपणाचा आदर्श म्हणतो, अशा प्रकारचा आदर्शही त्यांनी निर्माण केला. पुण्यामध्ये कोथरूडमध्ये अनघा ठोंबरे नावाच्या एक वयस्कर बाई आहेत, ज्यांचा तसा अशा प्रकारच्या उपेक्षित समाजाशी किंवा मोलकरणींशी किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी, त्यांच्या मुलांशी संबंध येण्याचं तसं काही कारण नव्हतं, पण काही कारण घडलं आणि त्यांनी मग एक अनोखे दुकान सुरू केलं की जे कॅशलेस आहे, की तिथे कुठलीही वस्तू तुम्ही पैसे न देता घेऊन जाऊ शकता. असं कोथरूडमध्ये त्यांच्या घरातच ते दुकान थाटलेलं आहे आणि ते आवाहन करतात की ज्यांच्याकडे जास्त वस्तू आहेत त्यांनी त्या आणून द्याव्यात, ज्यांना पाहिजे त्यांनी त्या घेऊन जाव्यात. त्यातनं त्यांनी एक पैठणीची व्यवस्था केली की त्या म्हणाल्या की प्रत्येक महिलेच्या मनामध्ये पैठणी घालून वावरावं आणि मिरवावं असं असतं. पण आता ह्या ज्या महिला आहेत, ह्या मोलकरणी आहेत, की यांना ती पैठणी काही घेणं शक्य नाही. पण एक दिवस एक गृहस्थ आले आणि त्यांनी अत्यंत मौल्यवान ज्याला म्हणता येईल, म्हणजे साधारणपणे 10-15 हजाराची पैठणी असं काही म्हणता येईल, अशा प्रकारची मौल्यवान पैठणी अनघाताईंना आणून दिली. तर त्या त्यांना म्हणाल्या की माझं ज्या प्रकारचं काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला जर याच किमतीच्या साड्या आणून दिल्या, सामान्य 200-300 रुपयावाल्या, तर ते जास्त उपयुक्त राहील. पण त्यांनी आग्रह केला की ही वस्तू मी तुम्हाला दिली, तुम्ही विकून काय करायचं असेल तर ते करा. त्यातनं अनघाताईंना अशी कल्पना आली की ही जी आधी मी गोष्ट सांगितली की प्रत्येक महिलेच्या मनामध्ये ही पैठणी घालून मिरवायची जी इच्छा असते ती आपल्याला यातनं पूर्ण करता येईल का. म्हणून मग त्यांनी सगळ्या महिलांसमोर, ज्या त्यांच्या कॅशलेस दुकानाशी जोडलेल्या होत्या, त्यांच्यासमोर त्यांनी विषय मांडला की ही पैठणी आपण जसं टी व्हीवर खेळ चालतो तशी एखादी स्पर्धा करून ही पैठणी आपल्याला कोणाला देता येईल का. तर मग त्या महिलांनी असं म्हटलं की अशा प्रकारची स्पर्धा करून एका महिलेला पैठणी देण्यापेक्षा आपण ही स्पर्धा न करता ही बारीनं ज्याला आपण बचत गटामध्ये जसं फिरवणं म्हणतो तसं 2-2 दिवस ही एक पैठणी सगळ्या महिलांनी वापरून पाहू. मग सगळ्या महिलांनी ज्यांना ती पैठणी पाहिजे होती त्यांनी त्याला मॅचिंग ब्लाऊज शिवून घेतलं आणि मग 2-2 दिवस त्या पैठणी वापरायला लागल्या. अनघाताई पुढं असं म्हणतात की ह्या सगळ्या ज्या महिला आहेत
की यांनी एक नवीन मूल्य माझ्या मनामध्ये निर्माण केलं की जे माझ्या जीवनामध्ये अन्यथा प्रगट झालं नसतं किंवा ज्याचा मी अनुभव घेतला नसता. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये असतानासुद्धा या महिलांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नाही. इतक्या कठीण परिस्थितीतसुद्धा त्या नवीन नवीन कल्पना पुढे आणून समाजाला सहभागी तत्वावर अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी या झटत आहेत. तर असे अनेक उदाहरणं त्यांच्या त्या वस्तीमध्ये कोथरूडच्या त्यांच्या कॅशलेस दुकानामध्ये आलेले आहेत. आणि त्यातनं एक ज्याला आपण म्हणू की एक आशेचा किरण ज्याला म्हणता येईल, जसं कशासाठी प्रार्थना करावी असं म्हणता येईल, असं सगळं घडताना त्या वस्तीमध्ये त्यांचे अनुभव हे आलेले आहेत. आणि त्यामुळे एक प्रकारची एक व्यवस्था आणि असं काही घडू शकतं असा एक विश्वास आपल्याला त्या सगळ्या घटनांमधून आणि त्या सगळ्या अनुभवांमधून प्राप्त होतो. सामान्यतः आपण असं म्हणतो की भारतामधल्या ज्या काही व्यवस्था आहेत या व्यवस्था नेहमी करता म्हणजे ज्याचा आपण पुन्हा पुन्हा उल्लेख करतो किंवा हे टिकवायचं आहे, हे सांगायचं आहे. तर हे टिकवायचं सांगायचं काय आहे, तर हे आहे की इथल्या व्यवस्था ह्या मूलतः समाजप्रेरित आहेत. म्हणजे जसं राजस्थानमध्ये जर आपण प्रवास करायला गेलो तर पूर्वी एक पुस्तक आहे आज भी खरे तालाब, त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे की विशिष्ट अंतराने म्हणजे राजस्थानचं डेझर्ट लक्षात घेऊन तिथलं तापमान लक्षात घेऊन प्रवासी माणसाला किती अंतरावर तहान लागेल हे लक्षात घेऊन तितक्या अंतरावर तिथे पाण्याचे तलाव किंवा विहिरी, झाकलेल्या विहिरी ह्या केलेल्या आहेत. आणि ह्या विहिरी कोणी केलेल्या आहेत, ह्या सामान्य व्यक्तींनी केलेल्या आहेत. याच्यामध्ये कोणी सरदार किंवा राजे नाही आहेत किंवा जसं काही ठिकाणी तर उदाहरण आहे की एका वेश्येनं आपली सगळी संपत्ती अशा प्रकारच्या रचनेसाठी दान केलेली आहे. त्यामुळे समाजाने श्रमदानातनं काही व्यवस्था निर्माण केला, वेश्येने आपल्या सगळ्या पैशातून संपत्तीतून ती व्यवस्था केली. ह्या सगळ्या व्यवस्था ज्या पांतस्थाना लागतील, पायी चालणाऱ्याला लागतील, या व्यवस्था समाजामध्ये सामान्य व्यक्तींनी निर्माण केलेल्या आहेत. तसं आपल्याकडे पूर्व विदर्भामध्ये, महाराष्ट्रात अन्य ठिकाणी आहेत की मालगुजारी तलाव आहेत. ह्या सगळ्या व्यवस्था ज्या संपन्नतेच्या आधार होत्या ह्या सरकारी मालकीच्या कधीच नव्हत्या. तर त्यामुळे आपल्याला ही एक व्यवस्था माहिती आहे की समाज अशा प्रकारच्या उन्नत व्यवस्थेसाठी म्हणून धडपडत असतो. त्यामुळे एखाद्या गावचं समजा कोणी करता माणूस मरण पावला तर गावातले अन्य लोक असं म्हणतात की हा मुलगा हे जे कुटुंब आहे त्यातला करता माणूस गेला, पण बाकीचे जे घटक आहेत त्यातली बायको आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, हे अनाथ असू शकत नाही कारण हे गावची मुलं आहेत. त्यामुळे या उरलेल्या बायकोची, मुलाची काळजी कोण करणार, ते हे गाव करेल. त्यामुळे गाव ज्यावेळेस गाव ते काळजी करते असं म्हणतं त्यावेळेस ते अनाथ नाही होऊ शकत. म्हणजे करता माणूस गेला आणि ते कुटुंब अनाथ झालं तर ही कल्पना आपल्या परंपरेमध्ये सहन होण्यासारखी नाही आहेत, स्वीकार करण्यासारखी नाही आहे. पण आज आपल्याला समजा काही कारणानं असं वाटत असेल आणि आपल्या वर्तमानपत्रांमध्ये अशी वर्णन येत असतील की हे पोरकं झालं, हे असं सामान्यपणे वर्णन येतं, तर हे आपल्या मूल्यव्यवस्थेच्या आणि परंपरांच्या विरोधी आहे. त्यामुळे आपलं जे मूल परंपरा आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की तो एक माणूस गेला तर गावाने त्याची काळजी घेतली पाहिजे. तर ही काळजी जसं मी आता अनघा ठोंबरेंचं सांगितलं, एक गाव जसं आहे तशी एक वस्ती आहे की अनघा ठोंबरे असं सांगतात की अनेक कुटुंबांमध्ये दारुड्या नवरा आहे आणि त्यामुळे त्या बाईला त्रास आहे. एक प्रसंग तर त्यांनी असं सांगितला की दारुड्या नवऱ्यानी रागाच्या भरामध्ये बाईच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तो काड्याची पेटी शोधत होता. तेवढ्या वेळात ती महिला तिथून पळाली आणि दुसऱ्या घरात लपली आणि म्हणून ती वाचली. आणि ही वाचलेली महिला बाकीच्या महिलांनी सांभाळली. त्यांनी असं म्हटलं की ही आता जी महिला वाचलेली आहे की हिला आपण धीर देऊ. त्यामुळे अशा कष्टकरी समाजामध्ये आत्महत्येचा विचार येत नाही. तर कसोटीच्या क्षणीसुद्धा इतरांच्या आधारानं, जो आधार सहजपणे उपलब्ध आहे त्या आधाराने या महिला जगण्याचा प्रयत्न करतात,
संपन्नतेकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचा मूलाधार हा आपल्या ज्या उतराईची संकल्पना सांगितलेली आहे सुरुवातीला, की चांगुलपणा आहे, मूल्य व्यवस्था आहे, ते आपल्याला उजागर करायचं आहे, ते त्याच्या संबंधात एक आश्वासन निर्माण करायचं आहे. तर त्या संदर्भामध्ये या कार्यक्रमाचा हेतू तो आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या मनोगतातून तो पूर्ण झाला असं मला वाटतं. आपल्या सर्वांचे आभार. सर्वांचे पुनश्च धन्यवाद. मी आपल्या सत्कारमूर्तींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्त्यांबरोबर त्यांचा फोटो घेण्याचा आहे. त्याचबरोबर खाली सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपल्या रुग्णालयाच्या उपाहारगृहामध्ये. सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. मी कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, रुग्णालयाच्या उपाहारगृहामध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या.